Da 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 da. चिकटा 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 ढम चिकटा. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल. ढम चिकटा चिकटा. लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल. होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. ऑल इज वेल. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल. होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा. अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. अरे कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. अरे होठ घुमा, सीटी बजा के बोल भैया ऑल इज वेल. अरे भैया ऑल इज वेल. कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ मिला नहीं. सॉल्यूशन जो मिला तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं. दिल जो तेरा बात बात पे घबराए, दिल पर रख कर हाथ उसे तू फुसला ले. दिल इडियट है, प्यार से उसको समझा ले. तो होठ घुमा, सीटी बजा के बोल भैया ऑल इज वेल. रे भैया ऑल इज वेल. सुपर्ब. नमस्कार मंडळी. इंडियन मॅजिक आहे निर्मित अल्पविराम ह्या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण या कार्यक्रमात रोज संध्याकाळी 6 वाजता जमतोय खरं तर एकमेकांना हेच सांगायला की ऑल इज वेल. ऑल इज वेल. आणि तसंच या धमाकेदार गाण्याने आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालीये. मी पटकन तुम्हाला सांगते आज कलाकार कोण कोण आहेत आपल्या बरोबर. अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषिकेश जोशी. हाय ऋषिकेश. नमस्कार. 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 अल्पविराम मध्ये तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. कसं काय चाललंय सध्या मग. प्रचंड बिझी आहे मी. होय. प्रचंड बिझी म्हणजे पूर्ण मिळेल त्या वेळात लोकांची निंदा करणे, लोकांशी खूप गप्पा मारणे, अनेक सिनेमे बघणे, पुस्तकं वाचणे, जमेल तेव्हा झोपणे आणि एकच फक्त सूत्र आहे, टाइम टेबल असं आहे, मनाला पाहिजे ते आणि मनाला पाहिजे तेव्हा. पण हे मला ह्या कार्यक्रमाबद्दल मला फक्त असं म्हणायचं आहे की आमचे परम मित्र श्रीरंग गोडबोले जे तुझे पिताश्री आहेत त्याला एक काही गप्प बसवत नाही. जरा हा लॉकडाऊन होता, लोक घरी निवांत बसले होते, पण त्याला असं काहीतरी सुचतं की त्याला असं वाटतं की नाही कलाकार गप्प बसले. ऋषिकेश तुझा साऊंड थोडासा ब्रेक होतोय आणि व्हिडिओ सुद्धा गेलाय. का गेलाय का गेलाय. हॅलो. असा कसा काय गेला दिसतोय मृण्मयी. किंवा माझंच इंटरनेट जाऊन आलं. मग माझ्याच इंटरनेट मध्ये प्रॉब्लेम होता. करेक्ट. तर मी असं प्रेक्षकांनो आज हे पहिल्यांदाच घडलं की प्रॉब्लेम झालाय त्यामुळे तर मला असं म्हणायचं होतं की श्रीरंग गोडबोले यांचे जे मित्र आहेत त्यांना ना गप्प बसवत नाही. कलाकार आता लॉकडाऊन आहे, घरी निवांत आहेत, पण त्याला असं होतं की नाही कलाकार निवांत बसले त्यांना पहिला कामाला लावा. तर तो जे काही ह्या भन्नाट आयडिया काढतो आणि त्याच्यामुळे खरंच त्याचे आभार आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आभार असे की या परिस्थितीत सुद्धा स्वानंदनं जे अप्रोप्रिएट गाणं गायलं ऑल इज वेल हे सांगायसाठी आपण जे भेटलेलो आहोत आपापल्या घरामध्ये. अप्रतिम आयडिया रंगाही आणि धमाल आहे. धन्यवाद. थँक्यू ऋषिकेश. खरं तर आता मला व्हिडिओ दिसत नाहीये, बहुतेक माझ्याच इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला होता, त्याबद्दल माफी. आणि आता व्यवस्थित दिसतंय त्यामुळे आता मी कार्यक्रम कंटिन्यू करू शकते. तर तुझं खूप खूप स्वागत. मित्रांनो लवकरच आपण ऋषिकेशकडे जाणार आहोत परत आणि आज कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत तो आपल्या बरोबर आहे. त्यामुळे आता खरं तर मला सांगायची अजिबातच गरज नाहीये, पण तुमच्या रिक्वेस्ट, कॉमेंट्स, कॉम्प्लिमेंट सगळ्या मला कमेंट सेक्शन मध्ये कळवत राहा आणि मी त्या कलाकारांपर्यंत नक्की पोहोचवीन. त्यानंतर आपल्या बरोबर आहे कवयित्री, लेखिका म्हणजे आता तिचा साप्ताहिक सकाळ मधली जी सारा आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहितच. त्यामुळे लेखिका शिवाय दिग्दर्शिका आणि नाटक, चित्रपट, वेब सिरीज या सगळ्या माध्यमातून आपल्या समोर येणारी सुंदर अभिनेत्री विभावरी देशपांडे. हॅलो.
हॅलो. हाय विभा. हाय. अल्पविराम मध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. काय मग सध्या स्वयंपाक काय केलास नवीन? दररोज नवनवीन पदार्थ. लॉकडाऊन संपेपर्यंत मी पाककौशल्यात प्रवीण होणार आहे, हे माझं ठरलंय. बाकी काही नाही तरी. वा 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 वा, सुपर. म्हणजे मग माझं इंट्रोडक्शन अजूनच लांब होत जाईल. नक्की, आय प्रॉमिस. तर सगळ्यांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि आता हे सगळे इतकं अष्टपैलू टॅलेंट बघून मी खरं तर खूप ओव्हरवेल्म होतीये. आणि तशीच एक ओव्हरवेल्मिंग पर्सनॅलिटी आज आपल्या बरोबर आहे. अर्थातच गीतकार, कवी, गायक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे. नमस्कार स्वानंद. हॅलो. हॅलो. अल्पविराम मध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. येस. तर म्हणजे स्वानंद, अर्थातच तुझं पहिलं गाणं सुरू झालं, तू स्क्रीनवर दिसलास आणि लोकांनी हाय, हॅलो, कसे आहात वगैरे सगळं सोडून डायरेक्ट फरमाईशी यायला लागल्या. त्यामुळे आपण लवकरच स्वानंदकडे जाणार आहोत आणि तो आपल्या मॅक्सिमम होऊ शकतील तितक्या रिक्वेस्ट पूर्ण करेल असं त्याच्या वतीने मी प्रॉमिस करून टाकते. ओके, मी पटकन काही कमेंट्स वाचून दाखवते. भरपूर लोक आपल्याला जॉईन झाली आहेत. म्हणजे फक्त महाराष्ट्रातनच नाही तर जगभरातनं लोक आपल्याला रोज जॉईन होत आहेत. तर सगळ्यांचं वेलकम. आपण सध्या सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करतोय, आयसोलेशन मध्ये आहोत. आपले काही लॉकडाऊनचे अजून दिवस चालू आहेत. खरं सांगायचं तर किती दिवस झालेत ह्याचा माझा ट्रॅक आता पूर्णपणे गेलेला आहे. परंतु अजून बराच वेळ आहे आपल्याला लॉकडाऊन मध्ये आणि तोपर्यंत आपण रोज संध्याकाळी इथे फेसबुकवर अल्पविराम या कार्यक्रमात भेटतच राहणार आहोत, ही माझी प्रॉमिस आहे. ऑल राईट. तर आता ज्यांच्या शब्दात कोल्हापुरी लवंगी मिरचीचा ठसका आहे आणि ज्यांच्या विचारात तांबड्या पांढऱ्या रस्स्याची विविधता आहे, मोतीबाग तालमीची लाल माती आणि पंचगंगेचं पाणी मिसळून ज्यांचं रक्त बनलंय, असे कलाकार, दिग्दर्शक आणि स्फुट लेखक ऋषिकेश जोशी यांच्याकडे मी जाते. ऋषिकेश जी, मला सांगा, कोल्हापूरला कोरोनाची सध्या काय परिस्थिती आहे? अप्रतिम परिस्थिती आहे कोल्हापुरात सध्या. ऍक्च्युली खरं म्हणजे काल परवापर्यंत जरा व्यवस्थित चांगलं होतं. जेव्हा 1897 ला जेव्हा प्लेग आला तेव्हा सबंध भारतभरामध्ये एकाच गावामध्ये प्लेग पसरला नाही, ते गाव होतं म्हणजे कोल्हापूर. शाहू महाराजांनी अजिबात ते प्लेग फिरकू दिला नव्हता. पण यंदाच्या खेपे जरा 1-2 रुग्ण सापडलेत. काय आता 100 वर्षानंतर एवढं होणार. तर आमच्याकडे करोना म्हणजे काय की मुळात कोल्हापूरच्या माणसांना सगळ्यात वरदान आहे ते फावल्या वेळेचं आणि बसल्या जागी जगाला तत्वज्ञान देण्याचं. ते थोडस माझ्यात उतरलेलं आहेच ते. तर कुठल्याही परिस्थितीवर कसं भाष्य आमच्याकडे केलं जातं ह्याचा परवा मी एक उत्कृष्ट नमुना बघितला. आमचे कोल्हापूरचे काका आहेत. कोल्हापूर म्हणजे आता करोना आणि हे सगळे एकूण जागतिक परिस्थितीवर काय नक्की त्यांना वाटतंय म्हणून चौकशी करायला त्यांनी फोन केला होता. आता ह्या सगळ्या संभाषणामध्ये त्यांचं माझं जे काही संभाषण झालं फोनवरचं ते मी तुम्हाला एक 2-4 मिनिटात मी सांगणार. आमचं संभाषण कसं झालं ते आणि ते कसे बोलले. तर याच्यामध्ये एक प्रेक्षक माझी एक नम्र विनंती आणि एक डिस्क्लेमर आधीच देतो. कोल्हापूरचा माणूस त्यानं बोलायला सुरुवात केली, किती थोडा मोठ्यांची नावं आली आणि त्याच्या मागे शिव्या बिव्या जर आल्या तर त्या प्रेमानं असतात, हे लक्षात घ्या. आजकाल पाऱ्यापेक्षाही अस्मिता लोकांच्या खूप हलक्या आहेत, त्यामुळे ते वाईट वाटून घेऊ नका. खूप सभ्य भाषेत बोलले तर लोक चिडून बोलतायत असं वाटतं, त्यामुळे शिवी आली तर ती प्रेमानं आहे, हे लक्षात घ्या. तर मला त्यांचा फोन आला. मी त्यांना हॅलो म्हणायच्या आधीच त्यांनी सुरू केलं, काय घरला जायस काय, कुठं बोंबलं दिंडालायस तोंडवर करून. मी म्हटलं मी कुठं जाणार, मी काय घरीच आहे. काय कसा काय फोन केलात? काय यंदा शिमगा असा काय साजरा झालाच नाही म्हणे पुतूर, काय कोरोनानं ठासली बघ या सगळ्या जगाची. काय ते सध्या कोणाचाही फोन आला कोरोनाशिवाय काय दुसरं काही विषयच नसतं. मी आपलं नुसतं म्हणून केलं. पहिला मला कळतच नव्हतं, ज्याला त्याला फोन लावल ते खोकते म्हणून काय बोलायच्या अर्थ मी फोन कट करायचो. नंतर मला लक्षात आलं की ह्या रांड्याच्या मोबाईल कंपनीने ही परमनंट टेप लावून ठेवलेली आहे की ज्याला ह्यांच्या. मी त्यांना म्हटलं काका लोकांना अवेअर करायला गरजेचं असतं ते, तू मला उगाच अक्कल शिकू नको. लोकांनी काय अकला आहेत का आपल्या? आता मोदींनी सांगितलं आपल्या राबणाऱ्या डॉक्टर बाकी सेवकांसाठी टाळ्या घंटा थाळ्या वाजवा, घराच्या दारात नाही तर कुठं खिडकीत येऊन वाजवा. ते कुठे म्हटलं होता रस्त्यात येऊन ताटेवाटा घेऊन तमाशा करा म्हणून? पण ऐकलं आपल्या लोकांनी. मी म्हटलं अहो काका सगळेच असं कुठं काय रस्त्यावर आले?
नाही ते पण आहे म्हणा तसं. 80% लोक घरातच होती. 15% कट्टर लोकांनी नंतर काय आपल्याला शिवाय द्यायला मिळणार नाही म्हणून वाजवलंच नाही टाळ्या. आणि 5% खुळ्या बोडायचं तेवढं हाकून ठेवलं रे. बाकी सोड. ते तुझं आजचं सोशल मीडिया का फीड आहे की नाही ते पहिला पेटवाय पाहिजे, लक्षात ठेव. 4 व्हिडिओ काय मिळाले की फक्त आपणच पहिल्यांदा ऐकतो असं समजून एका वेळेला 10,000 जण टाकतात तोच व्हिडिओ. आता मोदींच्या विरोधात कवा एकदा शंका करायला मिळतोय त्यासाठी आधी टपून असते तरी अनेक जण त्यासनी मग फावते लगेच त्या व्हिडिओनी. पण तुला सांगू का त्यांना आधी त्याने सगळ्यांनी घराला पाठवलं. लोक घरात गेलेली बघून जाहीर केलं की ह्यो रात्री 8ला येणार म्हणून. जायला हे असंच करते रे, रात्री लोकांनी घरी जीव देत नाही ते. ह्यो 8ला रात्री घरी येणार म्हटल्यावर बसलेली जर माणसं ह्यो काय काय नवीन फरमान काढतोय ऐकायला. काय एक एक नवीन काढते आयडिया हे रांड्याचं काही कोण असतो. आता बघितलीस ना साधा नाही जनता कर्फ्यू काढला या पट्ट्याने. सरळ सांगेल की नाही कर्फ्यूज आहे म्हणून, पण नाही त्याचा म्हणजे जनता कर्फ्यू. एकच दिवस बसा म्हटलं घरी आणि नुसतं बसून नका तर संध्याकाळी 5च्या ठोक्याला सिस्टीमच्या आभारासाठी टाळ्या घंटा थाळ्या वाजवा म्हणतं 5 मिनिटं. लोक गोंधळतात रे हे असं याचं सगळं एक एक काय काय ऐकून. पण तुला मग त्याचं प्लॅनिंग आधी झालं लक्षात ठेव. त्याला बरोबर माहिती लोक घरात बसून कटाळणार त्यासनी कशात तरी गुंतवाय पाहिजे म्हणून ते म्हंटल बडवा ताट्या वाट्या चमचे जे मिळेल ते. लोकांनी काय बरं वाटलं तुला सांगतो, बघल त्याच्या डोळ्यात अभिमानाचं पाणी. कारण कुणी ह्याच्या आधी ताट्या वाट्या वाजवायची संधीच जाहीर दिली नव्हती रे. म्हणजे दिसेल ते वाजवलं यांनी. अख्खी जनता सामील झाल्यावर विरोधकांचा जीव कासावीस झाला. तुला सांगतो हिथं आपल्या वणकुद्रे भांड्याच्या दुकानात दुसऱ्या दिवशी पोचे काढायला ही गर्दी, त्या वणकुद्र्याचा बी धंदा झाला तेवढ्यात. माणसं खुश झाल्याची खात्री झाल्यावरती मोदी पुढे म्हटलं ह्यो जनता कर्फ्यू झाला तुमचा, आता सरकारचा आपला नेहमीचा कर्फ्यू आतापासून लावलाय मी. एक 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 सगळे बंद केलं रे. किती बाराज असेल बघ. आता लोक घरी बसून बसून वैतागणार. मग उद्या सांगू शकते ते आभाराच्या टाळ्या झाल्या तुमच्या, आता पुढच्या मंगळवारी रात्री बरोबर 2ला चीनच्या नावानं बोंब मारायची सगळ्या भारतानं. इतकी की तिकडे चीनला झोपून जायचं नाही आपण. टाळ्या काय आणि बोंब काय, आपली माणसं तयारी झाली बोंब मारायला. आणि विरोधक पण एकावर एक फ्री म्हणून सरकारच्या नावानं अधिकृत बोंब मारायला रात्रभर जागी राहणार, लक्षात ठेव. मोदीने काय माहिती नसेल का मला सांग. ते काय बी बोलले की आपल्या देशात केवढी चर्चा करतात लोक. त्याला उचक्या शिंका ढेकर काय बी आलं त्याची चर्चा आहेच आपली पब्लिकमध्ये. तसे तो कवा एकदा ढेकर देतो ह्याची वाटच बघत बसलेली आहेत लोक. आल्यापासून एक एक निर्णयांचा धडाका लावला यानं. गप बसून देत नाही रे लोकांना. देशाची परिस्थिती काय नाही, हे कसले उद्योग कशाला काढले तुम्ही म्हणून विरोधकांनी बोंबाबोंब करायला सुरुवात केल्यावर ते म्हटलं ते आणि मोठ्यावर वरडलं जाहीरनाम्यातल्या गोष्टी काढल्यात मी. मग कुठे विरोधकांनी ह्यांचा जाहीरनामा बघितला त्यांचा. कॉमन पब्लिकला जाहीरनामा वगैरे काय असते इलेक्शनच्या आधी ते काय माहिती नसते रे फार. आणि जास्ती माहिती होतं त्यांनी कधी कुठल्या आधी जाहीरनामे प्रत्यक्षात पार पडलेले बघितलेच नव्हते आतापर्यंत. म्हणून त्यांनी बी आधी दखल घेतली नाही. पण या पट्ट्यानं पेपरच काढून दाखवल्यावर काय कोणाला बोलायचं काही सुचलंच नाही रे. त्यामुळे आता यो बाबा कधी एकदा ढेकर देतोय असं झालेलं आहे सगळ्याच. तुला एक विचारायचं राहिलं माझं दृश्य आहे ते मोदींच्या बाजूच्या माणसांनी फक्त यो शब्द कवा पडला रे आणि कुणी काढला ह्यो. तिच्या आईला माझ्या शेतीच्या कामात ह्यो शब्द कवा पडला मला काही कळलंच नाही ते. बरं एवढा चांगला शब्द शिवी म्हणून काढला रे रांडेच्यानी. मी लहानपणापासून स्वतःला अंबाबाईचा भक्त म्हणून घेतो, आज असं सांगायला गेलो लाज वाटायला लागतो. यांच्या अशा लई शब्दांचे अर्थ हायजॅक झालेत बघा. बरं ते जाऊ दे. मी म्हटलं काका तुम्ही एकदम कुठून कुठे गेला काय नक्की हे असं होते बघे विषय काय निघाला मी काय बोलालोय. आयला आपल्या देशात काही झालं तरी चर्चा मोदींच्याच बघ. शिव्या घालणारे काही संबंध नसतात पण शिव्या घालतात आणि बाजूची लोक तर त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी मोदी पुरवणं सुरू करतात. आता या कोरोनाच्या काळात मोदींची चर्चा करायची एवढी गरज आहे का मला सांग. तिकडे ठाकरे एवढं मन लावून काम करायला पण त्यांची चर्चा होते का आपल्या इकडं. याला मी पण खरं म्हणजे आडाणचोटासारखं तेच करायला बघ. हा मी काय सांगत होतो हा या चीनचं या चीनच्या लोक डोसकार पडलेत काय ते. म्हटलं काका आता काय झालं चीनचं काय काढलं तुम्ही आता. त्याला तुमच्या देशात हाय ना फुटबॉल मग कशाला बॅटच्या नादाला लागताय तुम्ही. म्हटलं काका आता बॅट कुठून काढली तुम्ही. अरे माझी लिंक घालू नको भाडकाऊ टॉपिकला धरूनच बोलालोय मी. जगातलं सगळं काय असते नसते ते खाल्लं हा तुमचं झालं ना खाऊन. मग आता वटवागळ कुठं खाल घेतली तुम्ही. अच्छा वटवागळ म्हणून तुम्ही बॅट म्हणाल. रांड्याच्या 8वी पर्यंत सेंट झेवियरला होतो मी.
बॅटमॅन 6 वेळेला बघितलेला मी. मला काय अंटू पंटू समजा लागलास काय? बरं सॉरी तुम्ही हा बॅटमॅन 6 वेळेला बघितलं. हा तर तुम्ही कुत्री, मांजरी, साप, बेडूक, मुंगूस काय दिसेल ते खाताय. हे कमी की काय म्हणून झुरळं, मुंग्या, उंदीर, घुशी, नाग, पाली सगळं खाताय तुम्ही रांड्याचं. तुम्हाला काय भस्म्या झालाय का काय? नको नको ते खाऊन झाल्यावर चूत मारायचं. वटवागळ कुठे काढली तुम्ही खायला? मी म्हटलं अहो तुम्ही वटवागळवर कुठे गेला होता तुम्ही काका? रांड्याच्या माझ्या जनरल नॉलेजला चॅलेंज देऊ नको. तुमच्यासारखं माझं नुसतं उघडा डोळे बघा नीट नाही. CNN, BBC, DW, अल जझीरा सगळ्याची पारणं असतात माझी रोज. हे रांड्याच्या प्लास्टिकच्या ट्रे मध्ये जिवंत प्राणी ठेवतात एकावर एक. मी बघितलंय लाईव्ह. गिराईक आलं की समोर ताजं कापून देतात ते. आता जिवंत प्राणी ट्रे मध्ये यांच्या बाण ठेवले होते कधी. अरे सगळ्यांचं हागणं मग तुम्ही एकमेकांवर म्हणजे असला कोरोनासारखा जीव घेणं विषाणू फैलावं तर नाहीतर काय होईल. या खुळ्या बोड्याच्या ना कोल्हापुरात आणून नुसता झणझणीत तांबडा पांढरा खायला घातला की नाही, ते किड्या मुंगे खाय सगळे विसरतील ते. पण मला एक कळलेलं नाही की ज्या आईला ही आयडिया अजून कोणाच्या कशी काय डोक्यात आली नाही. म्हणजे कुठली खायचंच आहे ना तुम्हाला हे सगळं. तर मी तुला सांगतो खरं म्हणजे ह्या चायनीज लोकांना भारतातच कामाला ठेवायला पाहिजे. इकडे इंडियात 130 कोटी लोकांच्या घरात दर 2 महिन्याला पेस्ट कंट्रोलची गरज असते. अख्खा चीन जरी आला ना तरी सगळ्यांनी कामावर ठेवू शकतो आपण. प्रत्येकाला रोजची 4 घरं द्यायची आणि पाठवायचं पेस्ट कंट्रोलला. जास्ती काय रे, जायचं नुसतं हाणायचं. सकाळचं झुरळ पालींचा नाश्ता म्हणू नको, दुपारचं जेवण म्हणू नको, संध्याकाळचं स्नॅक्स म्हणून परत पाली बिली म्हणू नको, आणि रात्री उंदीर घुशींचं डिनर आहे. रात्री पोटभर जेवूनच घरला यायचं. आपापली क्वार्टर न्यायची एवढंच फक्त त्यांना सांगायचं. काय कोणी बी उपाशी मरत नाही बघ आपल्या देशात. पोटासाठीच कामा नाही शेवटी. खा म्हणा किती खायचे किडे मुंग्या आयुष्यभर खा. आपल्या देशात काही कमी नाही. आणि इथं ते बसल्या बैठकीला मोदींचं स्वच्छता अभियान बी पदारात पडते रे फुकटात. म्हणजे त्याला परत वेगळं काही काम करायलाच नको. 12 बोड्या ज्यांनी बेटीला धरले सगळ्या जगाला. आता आपल्याकडं असा विचार मला सांग, पोरग डोळ्यासमोर मरते म्हटल्यानंतर, पण मला सांग आपल्या देशातल्या लोकांनी त्याचं काय का मला सांग. आता बघ गंमत कशी आहे ती. आपल्या इकडच्या पोरांना कवा एकदा शाळेला दांडी मारायला मिळते असं होते एरवी. शाळेतला कुठला रिटायर मास्तर गचकला की शाळेनं सुट्टी जाहीर केली की कुल्यावर दप्तर बडवत पोरं लगेच घरला निघतात सुसाट. नोकरीतली माणसं वाटच बघत बसतात कवा एकदा सुट्टी मिळते आणि कधी एकदा घरला जातोय म्हणून. अरे आमच्या पक्याने वर्षभरात 6 वेळेला बापाला वेगवेगळ्या कारणाने आयसीयूत घातल्याने 8-8 दिवसाच्या रजा मारल्या. एरवी बिन पगारी बी घरी राहायचं म्हणतील, पण सरकार बोंबलाला इथं अरे अख्खे पगार घ्या पण रांडाच्या घरी बसत तरी ऐकत नाही. बाहेर गावली की याची खरं तुला सांगू काय, त्यांना या सगळ्यांनी नाले सफाई, मैदान झाडाला, समुद्रावरचा गाळ काढायला उपाशी दिवसभर राबवायला पाहिजे आपल्या लोकांना. मुकाड घरला पळतील. आपल्याच घरात 2 वेळचं गिळून गाणवर करून पडून देशाची सेवा करायची अशी संधी असताना कशाला रांडायला बाहेर मारायचं मला सांग. काय मला काय कळत नाही. आणि तुला सांगतो आपली लोक काय डोसके चालू ते सांगतात ना. परवा इथे एका दुकानासमोर 3-3 फुटावर ते सर्कल मारून ठेवलेलं असते की नाही, त्या गोलामध्ये एसटीत आपली जागा पकडतात तसं पिशव्या ठेवून आणि बाजूला कोंडाळे करून गप्पा मारत हाणीत बसली. यांच्यासमोर डोसके पडवायचं काय सांग. मुरदाट रे यायला पब्लिक आपलं मुरदाट. म्हणजे काका झाले का सगळं? नाही ते एक फक्त जायला ते ऋषी कपूरचं मनावर घ्यायला पाहिजे कारण सांग. लोक सगळं ऐकतील रे पुढचं मुकाट एकदम. आमचे काका एक हत्तीच्यासाठी 12 किलोमीटर जाऊन आले पण त्यासनी फक्त चुना मिळाला. त्या लॉकडाऊनच्या नादात सगळा देश उगाच व्यसनमुक्त व्हायचा धोका आहे बघा. म्हणजे आईला ते मोदी काय ऐकायला तयार नाही बघ. मी त्यांना म्हटलं काका तुम्ही परत मोदींवर घसरा लागलाय हा. अरे ह्यो आता G20चा अध्यक्ष झालाय काल. परवा एक विरोधक म्हणत होता लोकांची खरी चिंता ही आहे की 2014 नंतर 2019ला येऊन येते नमस्ते करायला लावलं सगळ्या जगाला. आता 2024ला येऊन सगळ्यांनी नमस्ते सदा वत्सले म्हणायला लावले म्हणजे नशीब. ही अशी आमच्या लोकांची ही डोकी असे फोन. वा 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 वा. इथे तुला प्रचंड कॉम्प्लिमेंट्स आल्यात तर मी तुला त्या पटापट ऐकवते. पूजा म्हणते कोल्हापुरी ठसका सुपर से ऊपर. शुभांगी गोखले म्हणतीये कमाल जोशी बुवा. हाय शुभांगी. त्यानंतर प्राजक्ता तामणकर म्हणतीये अप्रतिम आयडिया. अभिजू म्हणतीये अरे काय चाललंय ते हसून हसून पुरेवाट झाली. वा वा वा. थँक्यू सो मच ऋषिकेश. या अवघड आणि तशा अस्वस्थ करणाऱ्या काळातही तू आता सगळ्यांना पुरेपूर हसवतोयस.
जे फारच थँक्यू सो मच फॉर दॅट. त्यानंतर उमेश म्हणतोय ऋषिकेश क्या बात है. रश्मी म्हणते या गंभीर वातावरणातही. एक्झॅक्टली सणासुदीसारखे उत्साही वातावरण निर्माण केले. अच्छा मोदीजींनी. बर बर बर. त्यानंतर पुष्कर म्हणतोय अप्रतिम ऋषीजी आणि अशा बऱ्याच साऱ्या कॉम्प्लिमेंट्स आहेत. तर तूच एकदा थँक्यू म्हण तुझ्या सगळ्या या. धन्यवाद 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 धन्यवाद. इथे त्यानंतर इथे एक कविता वर्षा छत्रेनी आपल्या बरोबर शेअर केली आहे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. या गाण्याचे विडंबन गीत. तर मी त्याच्या 2 ओळी पटकन ऐकवते. नंतर प्रेक्षकांना तुम्ही सगळे उरलेली कविता कॉमेंट्स मध्ये वाचूच शकता. पण आय एम शुअर आमच्या कलाकारांनाही ऐकायला आवडेल. तुम्ही ऐका. आरोग्य म्हणजे काय असतं. बाहेर गेलं की ते घातक असतं. संकटकाळी सर्व यावीत कामे. कामे करावी आपल्या पुढे वाढलेली. आपण फक्त करताना लाजायचं नसतं. देव देतो संकटी साथ आपल्याला देतो. एकी असली की मग प्रश्न काहीच नसतो. आपण फक्त घरात बसायचं नुसतं. तुम्ही ऐका. असं वर्षा छत्रेनी आपल्याला कविता लिहून पाठवली आहे. वा वा वा. थँक्यू सो मच वर्षा. त्यानंतर अभिजित असं म्हणतोय की इट वुड बी रिअली ग्रेट इफ वी विल नॉट टॉक अबाउट दिस टॉपिक हिअर. In fact, I come here to listen to something different. I'm a medical doctor and researcher. Thank you so much, first of all, Abhijit. I'm sure तुझ्या बाजूने जे काही शक्य आहे आणि आता सगळ्यात महत्वाची लोक तुम्हीच आहात. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर बिंग देअर फॉर ऑल ऑफ अस. खरंच. आणि मीडिया इज मोस्टली रिस्पॉन्सिबल फॉर पॅनिक इन माय फ्रँक ओपिनियन. इट इज अ रिक्वेस्ट टू नॉट टॉक एनिथिंग अबाउट दिस टॉपिक. आय होप आय एम नॉट रूड अँड हॅव कन्वेड माय फिलिंग्स. द प्रोग्राम इज टू गुड. थँक्यू सो मच अभिजित. मला असं वाटतं की आपण ह्या कार्यक्रमाद्वारे कुठलीही अफवा पसरवणार नाही. हे आमच्या सगळ्यांचं प्रॉमिस आहे. परंतु मला असं वाटतं कलाकारांसाठी सध्याची परिस्थिती काय आहे हे पूर्णपणे इग्नोर करणं आणि अवॉइड करणं खूप अवघड आहे. कारण मग त्यांचं जे एक्सप्रेशन आहे, त्यांना जे म्हणायचं आहे ते तितकं ऑनेस्ट नसेल. आय थिंक आय एम स्पीकिंग फॉर एव्हरीवन प्रेझेंट हिअर की पूर्णपणे करोनाला अवॉइड करणं खूप अवघड आहे. पण आपण कुणीच कुठल्याच अफवा पसरवणार नाही आणि पॅनिकही क्रिएट करणार नाही. इनफॅक्ट आपल्या सगळ्यांचाच हा प्रयत्न आहे की त्या विरुद्धच आपण करतोय. आपण इकडे सगळे जमतोय. आपण सगळे ह्यात एकत्र आहोत. हे फिलिंग आपण एकमेकांना देतोय. आणि मला पर्सनली इथे रोज संध्याकाळी सगळ्यांना भेटायला खूप बरं वाटतं. आणि आय लुक फॉरवर्ड टू इट. दॅट्स द हायलाइट ऑफ माय डे राईट नाव. तर थँक्यू सो मच ऋषिकेश. ह्यानंतर आता मी पुढे जाणे विभाकडे. मला आता साऊंड फीडबॅक काही येत नाहीये, पण मला असं वाटतं की सगळे आहेतच माझ्या बरोबर. तर विभा तू आहेस ऑनलाईन आता? हो आहे. येस. ग्रेट. ओके. तर विभा काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी कदाचित तुला फोन केल्यावर एक डायलर टोन आम्ही ऐकायचो. ओरी चिरैया हे गाणं, हे तुझं डायलर टोन होतं राईट काही दिवसांपूर्वी. आणि कोइन्सिडेंटली योगायोगाने किंवा कदाचित कोइन्सिडेंटली नाही सुद्धा ते स्वानंदचंच गाणं आहे. नाही, यात कुठलाच योगायोग नाहीये. डायलर टोन्स जेव्हा अस्तित्वात आल्या, ऐकू येतंय? हो. डायलर टोन्स जेव्हा अस्तित्वात आल्या तेव्हापासून आजपर्यंत माझ्या डायलर टोन्स ही स्वानंदचीच गाणी आहेत. नाही मध्ये फरान अख्तर. सॉरी. मला होता पण पाखरं चुकतात कधी चुकून मी परत मूळ मार्गावर आले. त्यामुळे हा योगायोग निश्चित नाहीये. नाही पण ठीक नाही, नक्कीच जेव्हापासून डायलर टोन आला. आणि विभा एकमेव माझी अशी मैत्रिणी जिने मला खरं पब्लिसाइज करायचं तिने हे घेतलेलं आहे. त्यामुळे विभाला फोन केला की छे एकमेव मैत्रीण वगैरे असं अजिबातच नसेल. एक्झॅक्टली. इनफॅक्ट प्रेक्षकांनो मला कमेंट्स मध्ये कळवा की आतापर्यंत तुमचं डायलर टोन स्वानंद किरकिरे यांचं कुठलं गाणं होतं का, आणि ते होतं तर ते कुठलं होतं? नक्कीच. नाही मी तसं नाही म्हणते. मी तसं विभाबद्दल म्हणतो की विभानी एकदम म्हणजे पहिल्या दिवसापासून, म्हणजे मी स्वानंद किरकिरे असं झालं नव्हतं तेव्हापासून जर का डायलर टोन असता तरी त्यांनी माझंच ठेवलं असतं हे मला माहिती आहे. डेफिनेटली. बस आता मला प्रेक्षकांना सांगायचीच गरज नाहीये की हे सगळे आज वेगवेगळे कलाकार इथे जरी जमले असले तरी खरं तर हे 3 अतिशय घट्ट मित्र आज इथे आलेत. त्यामुळे आज तुम्हाला मी खूप कमी बघायला मिळणार आहे, कारण ह्यांचं आपापल्यातच ह्यांची भट्टी जमणार आहे. तर विभा हे गाणं आता तुला आम्हाला ऐकवावंच लागेल. करेक्ट. सुपर.
मी प्रयत्न करते. नाही म्हण नाही काय तू म्हटलंच पाहिजे. ओरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आ जा रे, अंधियारा है घना और लहू से सना, किरणों के तिनके अंबर से चुन के अंगना में फिर आ जा रे, हमने तुझ पे हजारों सितम है किए, हमने तुझ पे जहां भर के जुल्म किए, हमने नहीं तू जो उड़ जाएगी ये ज़मीं तेरे बिन सूनी रह जाएगी, किसके दम से सजेगा मेरा अंगना, ओरी चिड़ैया मेरी चिड़ैया अंगना में फिर आ जाए, तेरे पंखों पे सारे सितारे जड़ो, तेरे चोनर धनक सतरंगी बुनो, तेरे काजल में मैं काली रैना भरूं, तेरी मेहंदी में मैं कच्ची धूप मलूं, तेरे नैनों सजा दो नया सपना, ओरी चिड़ैया मेरी चिड़ैया अंगना में फिर आ जा रे, अंगना में फिर आ जा रे. थँक्यू सो मच विभा. फारच सुंदर गाणं आहे आणि थँक्यू स्वानंदही फॉर गिव्हिंग अस दिस सॉन्ग. मी तुझ्यासाठी आलेल्या धडाधड ज्या प्रचंड कॉम्प्लिमेंट्स आल्या त्या वाचून दाखवते. अविजू म्हणतीये शब्द व संगीत दोन्ही मस्तच, सुलेखा म्हणतीये सुंदर आणि असा एक हार्ट पाठवतीये, त्यानंतर वर्षा म्हणतीये खूप छान कविता आणि सादरीकरण पण, ज्योती म्हणतीये विभा मस्त, तू इतकं छान गातेस माहित नव्हतं मला. एक्झॅक्टली, इंट्रोडक्शन मोठी होत जात आहेत. पद्मश्री म्हणतीये विभावरी किती सुंदर गातीयेस, तनया म्हणतीये खूप एनर्जेटिक अँड पॉझिटिव्ह फिलिंग, मृदुल टाळ्या वाजवतीये, रेवा म्हणते किती छान विभावरी, मृदुल म्हणते सुपर विभावरी, पुष्कराज म्हणतोय विभावरी खूप मस्त, त्यानंतर विभा हॅज ग्रेट एनर्जी फ्रॉम अर्ली इयर्स ऑफ कॉलेज, ग्लॅड टू सी हर फेस, असं हरीश नवले म्हणतोय. हो नाईस, थँक्यू. वा वा वा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जवळचे मित्रही भेटताय आणि काही जुने कॉलेजचे मित्र भेटतात असं मला वाटतंय. रश्मी म्हणते अतिशय सुंदर शब्द रचना स्वानंदजी आणि तुम्ही सुंदर गायलत विभा. थँक्यू. तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू. त्यानंतर आता मला असं वाटतं की मी आता एक एक कमेंट स्किप करत जाते, कारण एव्हरी ऑल्टरनेट कमेंट ही बावरामन एवढीच येते. मग त्याला काही पर्यायच नाहीये. मी स्वतः आज स्वानंदला जाऊ नाही देणार जर तो तरी आम्हाला गाऊन. आपण बावरामन पासून सुरू करू. मी बावरामन म्हणतो ना. हा, म्हणजे मग मला इतर कमेंट्सही वाचता येतील, नाही तर मला फक्त बावरामन एवढंच वाचता येतंय सध्या. नाही मी बावरामन म्हणतो. माझा चष्मा काढतो आणि बावरामन म्हणतो. सुपर. बावरामन देखने चला एक सपना, बावरामन देखने चला एक सपना, बावर से मन की देखो बावरी है बातें,
बावरी सी धड़कने हैं, बावरी है सांसें, बावरी सी करवटों से निंदिया दूर भागे, बावरे से नैन चाहे, बावरे झरोखों से, बावरे नजारों को तकना, बावरा मन देखने चला एक सपना, बावरे से इस जहां में बावरा एक साथ हो, बावरे से इस जहां में बावरा एक साथ हो, इस सयानी भीड़ में बस हाथों में तेरा हाथ हो, बावरी सी धुन हो कोई, बावरा एक राग हो, ओ बावरी सी धुन हो कोई, बावरा एक राग हो, बावरे से पैर चाहे, बावरे तरानों के, बावरे से बोल पे थिरकना, बावरा मन देखने चला एक सपना, बावरा मन देखने चला एक सपना, बावरा सा हो अंधेरा, बावरी खामोशियां, बावरा सा हो अंधेरा, बावरी खामोशियां, थरथराती लौह मध्यम, बावरी मदहोशियां, बावरा एक घूंघटा चाहे, हौले हौले बिन बताए, बावरा एक घूंघटा चाहे, हौले हौले बिन बताए, बावरे से मुखड़े से सरकना, बावरा मन देखने चला एक सपना। वाह 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 वाह. मृण्मयी, मला एक सांगावंसं वाटतं इकडे की बावरामन हे गाणं हजारो ख्वाहिशे ऐसी या चित्रपटात आलं, पण हे गाणं खूप पूर्वी स्वानंदनी लिहिलं होतं आणि कंपोज केलं होतं आणि तो गायचा ते स्वतः. मी 20-22 वर्षापूर्वी जेव्हा स्वानंदला पहिल्यांदा भेटले तेव्हा गीतांजली कुलकर्णीच्या घरी त्यांनी असं बसल्या बसल्या कॅज्युअल मैफलीत हे गाणं गाऊन दाखवलं होतं आणि तेव्हापासून म्हणजे या गाण्याच्या आणि त्याच्या आवाजाच्या प्रेमात तेव्हापासून आम्ही सगळे पडलो होतो. आणि आय थिंक स्वानंद स्कूलमध्ये असताना ते गाणं लिहिलं होतंस ना? नाही, स्कूलमध्ये नाही, NSD बाहेर मुंबईत आल्यावरती लिहिलं होतं मी, पण ते म्हणजे हजारो ख्वाहिशीच्या बऱ्याच वर्षापूर्वी लिहिलं होतं. आणि ते असं गाणं ट्रॅव्हल करत 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 कसं सिनेमात गेलं आणि ते आजही मला रोज गावं लागतं. त्यामुळे ते 20-22 वर्षाची त्या गाण्याची जर्नी ती काही. स्वानंद, हे गाणं सिनेमात कसं गेलं ह्याची पण काहीतरी गोष्ट आहे ना? गोष्ट अशी आहे की ते मी काय झालं की मी ऍक्च्युली असं झालं होतं की मी रोज रात्री म्हणजे मुंबईत स्ट्रगलच्या दिवसात कसं असतं ना, आपण याच्या घरी जेवायला जा, त्याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, अशा याच्यात रोज रात्री मी जवळजवळ गाणं म्हणायचो. रोज रात्री लोकांच्या घरी हे गाणं म्हटलंच जायचं. मग शेवटी मला कंटाळा, म्हटलं आता हे गाणं मी म्हणणार नाही. आणि मी ते गाणं गायचं बंद केलं. मी म्हटलं आता नाही म्हणत, मी तर खूप म्हटलंय, किती म्हणायचं. आणि मला सिनेमामध्ये गाणी लिहायची पण नव्हती आणि किंवा असं काही ऍस्पिरेशनच नव्हतं माझं. त्यामुळे ती गोष्ट झालीच नाही कधी. आणि असं करताना मी एकदा हजारो ख्वाहिशी ऐशीची शूटिंग करत असताना, आम्ही दिल्ली जवळ पटौदीमध्ये शूटिंग करत असताना रात्री जवळजवळ रात्रभर शूटिंग केली होती. हिवाळा होता, खूप थंडी होती. आणि सकाळी 6 वाजता वगैरे पॅकअप झालं आणि मी परत येत होतो. आणि ते येता येता आमच्याबरोबर के मेनन होता, मी होतो, एक ब्रिजेश जयराजन नावाचा माझा मित्र आहे. तर येतात आता गाणी म्हणायचं ना बस कारमध्ये दिल्लीला परत येताना जाताना, तर सकाळी गाणी म्हणणं चाललं होतं. त्यावेळेला ब्रिजेशनी मला म्हटलं की यार वो गाणं सुना ना. आणि ते मी गाणं ऐकवलं आणि ते केला बसलं, म्हणजे लागलंच त्याला. आणि त्यांनी ते मला शिकव करून तो माझ्या मागे लागला आणि मी त्याला ते शिकवलं. मग त्यांनी ते सुधीरला सांगितलं की हे गाणं
तू ऐकलंयस का? मग सुधीरने ऐकलं आणि मग तसं ते अरे म्हणाला की मग आम्ही जेव्हा सिनेमाचं म्युझिक करत होतो सिनेमा नंतर, तेव्हा मग सगळ्यांना असं स्ट्राईक झालं की हे गाणं सिनेमात आलं पाहिजे. शांतनूनी ऐकलं, शांतनूला खूप आवडलं. तो म्हणाला नाही मी याला व्यवस्थित म्हणजे माझी कॉम्पोजिशन होती ती थोडीशी विरळ होती, अशी वेगळी वेगळी होती. मग त्यांनी त्याला एक संत आकार दिला आणि त्याचा आला. थँक्यू स्वानंद. हे गाणं एक सेकंड मी मध्ये इंटरव्ह्यू करतेय. तुमची फेसबुक जॉकी, नाही तुम्ही बोल तिघं खूप भारी मित्र असलात तरीही ह्या शोची ऑफिशियल होस्ट मी आहे आणि प्रेक्षकांना मी कबूल केलंय की सगळ्या कॉमेंट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. खरं तर मी आता आरडाओरडा करून अतिशय स्वार्थी कारणासाठी माझ्याकडे आता कॅमेरा वळवून घेतलाय की एकतर स्वानंद थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मला खूप गुड विशेस मिळत आहेत, कारण मी हे रिक्वेस्ट केलं आणि खरं तर फोर्सच केलं तुला गायला, पण त्यामुळे गायल्याबद्दल थँक्यू सो मच. आता मला एक चेक मिळाला. एका रिक्षावाल्याने मला एक चेक आणून दिला होता, आता नाही, लॉकडाऊन चालू व्हायच्या खूप आधी. तर स्वानंद किरकिरे यांच्या नावाने तो चेक आहे, तो इथे माझ्याकडे आहे. ह्याच्यावरचं तुम्हाला आता डिटेल्स दिसत असतील. स्वानंद किरकिरे 5,000 आणि हा चेक 1999 सालचा आहे. बरं काय म्हणते? प्रेक्षकांना दिसतंय का? हो. तर हा काय किस्सा आहे? 1999 सालचा हा काय किस्सा आहे? मला काहीच आठवत नाही. तुला जर ऍब्सोल्युटली आठवत मी असेल सांगायचं तर तुझे मित्र येणार आहेत तुझ्या रेस्क्यूला. मला काहीच आठवत नाही, ऍब्सोल्युटली नाही आठवत आहे मला. तुझे जवळचे मित्र आता तुला रेस्क्यू करणार आहेत. स्वानंद किरकिरे, मुंबईत आल्यानंतर तुम्हाला पहिलं पेमेंट जे मिळालं होतं, जे अत्यंत दुपारी आनंदात तुम्ही बॅगेतनं चेक जो घेऊन आला होता आणि तो चेक तुम्ही रिक्षात गहाळ केलेला होता. आणि त्या दिवशी आपण संध्याकाळी एकत्र भेटलो होतो आणि मुंबईत मिळालेलं पहिलं पेमेंट रिक्षात हरवलेलं, तू या देशातला नॅशनल अवॉर्ड विनिंग गीतकार आहेस. ते बरोबर आहे. तर ते हरवलेल्या चेकचं गाणं हेच होतं का ते पहिलं? नाही, पण हा चेक तर हिने बनवलाय. कुठलं लॉकडाऊन मध्ये कुठून येणार तो चेक तुझ्याकडे? लॉकडाऊनच्या आधी मी म्हणाले त्या भल्या रिक्षावाल्याने मुंबईहून पुण्याला मला हा चेक आणून दिलाय. खरंच सांगतेय. तिने निर्माण केलाय तो. पण काय हे काय आहे म्हणजे पहिल्या पेमेंटचा आपण किती महत्वाचा आणि किती एक मोठा क्षण असतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात. तर म्हणजे तो हरवलाच तू. म्हणजे मला आठवते मी 1-2 कॅसेट होल्डर्स असलेला म्युझिक सिस्टम घेतला होता माझ्या पहिल्या पेमेंटनी. तर तशी तर काही तुझी मेमरी नाहीये, पण तू इतका दानशूर आधीपासूनच. मी काय हरवलंय ते तुला मी कधी सांगेन. एक वेगळा कार्यक्रम करू आपण त्याच्यावरती. मला मृण्मयी असं वाटतं की खरंच हे खूप क्लिशेड आणि एक्झॅजरेटेड वाटेल, पण खरा जो आर्टिस्ट असतो ना, त्याला त्या आर्ट आणि त्या क्रिएशन पेक्षा खूप इतर गोष्टींची तशी नाही. मला मान्य पैसे मला मान्य मला म्हणायचं आहे की जेव्हा स्वानंद अगदी सुरुवातीच्या काळात मुंबईत काम शोधत होता किंवा करत होता, तेव्हाचा स्वानंद आणि आत्ताचा स्वानंद ह्याच्यात माणूस म्हणून, कोर म्हणून काहीच बदल झालेला नाहीये इन अ गुड वे. हे मी अजूनही तो हरवतो. मोठा असतो. काय म्हणतो? आता फक्त चेक मोठा असतो. आता पण तो हरवू शकतो. पण हरवू शकतो. नाही पण हरवलेला आहे. म्हणजे मी माझे फोन हरवण्याची संख्या पण जवळजवळ तो आकडा मोठा आहे. माझा सगळंच म्हणजे मी अतुल कुलकर्णीचं घर शिफ्ट करताना माझं अख्खी बॅग हरवली, त्यात माझा पासपोर्ट गेला होता. अतुल कुलकर्णीला स्वतःचं घर शिफ्ट करणं सोडून मी त्याला मदत करायला म्हणून गेलो होतो तिकडे, तुझा मदत करतो, आणि माझा पासपोर्टच गेला. तर अतुलचं घर टेम्पो बाहेर आम्ही पोलीस स्टेशनला फेऱ्या मारत होतो माझ्या पासपोर्टसाठी. असे बरेच असे किस्से माझे खूप असतील. मी एकदा घरातून, म्हणजे आता काय सांगू, एकदा घरात मी गोरेगावला एका मित्राबरोबर राहायचो आणि तो रात्रभर काम करून आला होता आणि तो, आमच्याकडे फोन वगैरे पण नव्हता त्यावेळेला, घरात फोन पण नव्हता.
आणि तो रात्रभर काम वगैरे करून आला होता आणि मी सकाळी मी कामाला जातो म्हणून मी निघालो आणि मी रात्री 11, 11:30, 7-8 वाजता निघालो. 11, 11:30 परत आलो. परत जाऊन दार उघडलं तर तो मित्र आज झोपलेला. मी त्याला लॉक करून गेलो होतो आतमध्ये. बिचारा मित्र. तो म्हणाला मी उठलो, मी पाहिलं की तो मला लॉक केलाय, मी परत झोपलो. वा 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 वा. मी आता काही प्रेक्षकांचे कॉमेंट्स तुमच्यापर्यंत प्लीज पोहोचवते. विद्या असं म्हणते, पुणेकरांनी घंटा वापरली झूम लाईव्ह व्हिडिओ मध्ये, होस्ट वापरू शकते सगळ्यांना शांत करायला. नाही नाही नाही, मला वाटतं माझा आवाजच पुरेसा आहे, घंटेची गरज नाही. त्यानंतर फरमाईशी येतच आहेत. स्वानंद सर, तारे जमीन पर वॉज अन अमेझिंग सेट ऑफ सॉंग. त्यानंतर विद्या पुन्हा म्हणते, वा एका गाण्याची गोष्ट ऐकायला मिळाली, सो ट्रू. सुलेखा म्हणते, मृण्मयी यू आर लुकिंग गॉर्जियस, थँक्यू सो मच. कालपर्यंत माझ्यावर आरोप होत होता की मी माझ्या कॉम्प्लिमेंट्स वाचून नाही दाखवते, त्यामुळे थँक्यू सुलेखा. शशी म्हणतात की कवने पाडलेली नाहीत, दिलसे असतात, हे दिलतक जाणवते. कवीने, ओके, कवीने पाडलेली नाहीत, दिलसे असतात, हे कवी पाडलेली नाही. या गाण्यावर माझ्या मुलीने कथ्थक प्रोग्राम केला होता, मस्त मेमरीज जाग्या झाल्या असं तनया म्हणते. आय गेस तनया आपल्याला रोज कॅनडाहून लाईव्ह जॉईन होते. अरे वा. तर थँक्यू सो मच तनया. मृणालिनी म्हणतीये, सुरेख, तुमचा प्रोग्राम दिवसेंदिवस रंगत जातो आहे, मजा येते. थँक्यू सो मच मृणालिनी. अजून काही फरमाईशी येत आहेत तर त्या मी वाचून दाखवू तुला? मला हा मला म्हणीन ना, सगळी म्हणेन एक एक. प्रेक्षकांनी ऐकलं काय? सगळी म्हणीन असं आता त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. ओ नो. फक्त तारे जमीन पर मला माझं नाहीये, त्यामुळे ते मी नाही म्हणणार, बाकी मी म्हणेन. येस नाही, ती नुसतीच कॉम्प्लिमेंट आपण तारे जमीन परच्या टीमला देऊन टाकूयात. स्वानंद सर, तुम्ही मला मिळत राहते स्टुडिओ नाही, पण मला मिळते. बऱ्याच लोकांचं असं ते हे होतं, ते असं आहे. ते आता काय, प्रसून जोशीला ऑल इज वेलची मिळते, मला तारे जमीन परची मिळते. आमचं असं चालू असतं. अमिताभ भट्ट आमचं ते कॉम्प्लिमेंट चालू असतं. पण ते हरकत नाही, लोकांना गाणं आवडलं ती मोठी गोष्ट. आणि तारे जमीन पर ऑफकोर्स इट वॉज अ ग्रेट अल्बम. या अँड सुपर्ब सॉंग. स्वानंद सर, तुम्ही एमटीव्ही कोक स्टुडिओ मध्ये जे गाणं परफॉर्म केलं ते ऐकायला आवडेल. वाव, ते खूप लोकांना माहित नाहीये, असं प्राजक्ता तामणकर म्हणतीये. मी नक्की म्हणेन ते पण म्हणेन मी नक्की. आणि दरमिया फ्रॉम इनकार मूवी असंही एक गाणं, मला असं वाटतं दरमिया पण आपण करू हळूहळू, थोडं सगळं म्हणेन मी. ऑल राईट. ओके, प्रेक्षकांसाठी म्हणून सांगते की स्वानंदनी असं डिक्लेअर केलंय की सगळ्या फरमाईशी आज पूर्ण होणार आहेत. त्यामुळे मला कमेंट्स मध्ये कळवतच राहा. नीता म्हणते, तू आज छान दिसतेस म्हणून. थँक्यू नीता. तर मग आता आपले जे कोल्हापूरचे ऋषिकेश जोशी आज आपल्या बरोबर आहेत, ज्यांच्यावर खरं तर तुम्ही कोकणातले आहात का असाही आरोप होतोय. तर ऋषिकेश, आम्हाला तेही सांग. मला असं वाटतंय तुझे म्हणाला शिव्या ह्या प्रेमाने प्रेम व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे, तर ते कोकणातल्या लोकांनी सुद्धा या भावनेशी रिलेट केलंय. त्यामुळे ते म्हणतात खरं तर तू कोकणातला आहेस असंच वाटतंय. पण हा कोल्हापूरचा माणूस आपल्या बरोबर आहे. कोल्हापूरचा आपल्याला माहितीच आहे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, दूध, कोल्ड्रिंक, फडतऱ्यांची मिसळ, असे वेगवेगळे खाद्यपदार्थ तिथे फेमस. वा, माझ्या अनेक अभ्यासाच्या विषयांमध्ये खाद्य संस्कृतीचा इतिहास हा एक मूलभूत अभ्यासाचा विषय राहिला. आणि अतिशय चित्तथरारक असं आपली खाद्य संस्कृतीची पाळंमुळं आहेत. मराठी माणूस असं म्हणतो की घरामध्ये संस्कृती जतन करण्याचं पहिलं पाऊल असं म्हणतो की आपण आपले पदार्थ बनवले की आपण म्हणतो की आपली संस्कृती आपण जतन केली. आणि हे आमचे पदार्थ आहेत असं म्हणून आपण जे सांगतो, तर खरंच ते सगळे पदार्थ आपले आहेत का असा प्रश्न जर विचारला तर आपली साधारणतः पळतावळी थोडी होईल. म्हणजे आपला दिवस जो सकाळपासून जो सुरू होतो, सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिला जो काय आपण चहा पितो, हा चहा भारतात मुळात एक 80-90 वर्षांपूर्वी फक्त आला. हा चहा साधारणतः इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये चायनामध्ये टू नावाचा जो राजा होता, TU, त्या टू राजाला तो अचानक असा गवसला. म्हणजे चायनामध्ये त्या
म्हणजे चहाच्या पत्ती लागलेल्या असायच्या. तो राजा एकदा असा बाजूला बसला होता. राजे लोकांना सकाळी काय काम, आता थंडीचे दिवस होते आणि गरम पाणी उकळायला ठेवलं होतं आणि हा काहीतरी इकडे काहीतरी ससा बिसा मारायला जाईपर्यंत ती पानं सगळी पडली पाण्यात आणि त्या पाण्याचा रंग बदलला आणि त्याला असं वाटलं की अरे हे काहीतरी वेगळं दिसतंय काहीतरी. आणि काही असा वेडपटपणा पटकन करून बघणं हे त्यांना शक्य असल्यामुळे ते पाणी तो प्यायल्यानंतर त्याला फार तजेला वाटलं आणि मग त्यांना बाकीच्यांनी दिलं आणि त्यांना तरतरी आली. असा एक चहाचा इतिहास, रंजक इतिहास सांगितला जातो. हा खूप पुरातन त्या चहाची पत्ती चायनामध्ये लोकांना असं लक्षात आलं नंतर की हे अतिशय उत्तेजक पेय आहे आणि हे मग ते गिफ्ट वगैरे म्हणून दिलं जाऊ लागलं. पुढे ते चीनच्या रशियाच्या राजालाही झारलाही दिलं होतं, त्यानं ते नाकारलं. आणि नंतर ऍक्च्युली आपण खूप पुढच्या काळात जर आलो तर पोर्तुगीजांनी ट्रेड सगळा जगभर जो नेला त्याच्यामध्ये चायना मधला चहा हा पोर्तुगीजांनी युरोपात विकायला लावला आणि ब्रिटिश लोक त्या चहाच्या नादी लागले. आता खरं ब्रिटिश भारतामध्ये 150 वर्ष त्यांनी राज्य केलं. मग ते जेव्हा 1781 आले भारतात तेव्हा लक्षात आलं की इथं आता भारतात आलोय आणि चहा चायना मधनं मिळतो आहे आपल्याला. तर आता बोंबलत कुठं लंडन वरनं बोटीतनं मागवायचा तो, म्हणून ते चहासाठी त्यांनी चायना काबीज केल्यावर त्यांना लक्षात आलं की अरे शेजारीच तर, शेजारच्या खोलीतच आहे तो भारता शेजारी चहा, म्हणून त्यांनी तो भारतात त्याची लागवड केली, व्यावसायिक लागवड म्हणून. भारतामध्ये चहाची व्यावसायिक लागवड झाली असती ती भारतीय लोकांना चहा माहित नव्हता. कुठेही आपल्याला साधारणतः 1890च्या आधीची पुस्तकं मिळाली तर आपल्याला कुठं लोक चहा पीत बसलेले आहेत. अण्णासाहेब किर्लोस्करांनी त्यांना चहाला घरी बोलवलं वगैरे असं काय आपल्याकडे, किंवा नामदार गोखले वगैरे चहाला भेटले कोणाला, असं काही उल्लेख नाही या पुस्तकात. तर एकदा लोकमान्य टिळकांनी तो ब्रिटिशांच्या एका पार्टीतला चहा प्यायल्यावर पुण्यामधल्या लोकांनी इंग्रजांचं पेय प्यायलाय म्हणून माफी मागायला लावलेली आहे. आणि असं करून साधारणतः गडकरी आणि यांच्या काळामध्ये साधारणतः चहा प्यायला सुरुवात झाली. आणि आपण असं म्हणतो की नाही माझी चहाशिवाय सुरुवात होत नाही, अशा पद्धतीने मी चहा पितो. हीच गोष्ट ती कॉफी जी आहे, कॉफी तर त्याच्यानंतर आली जी इकडे आपण केरळमध्ये लावली. नाश्त्याकडे जर आपण गेलो, जेवणाच्या म्हणजे सकाळच्या नाश्त्याकडे जर गेलो तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की नाही मस्तपैकी शिरा वगैरे आपल्याला खाता आला पाहिजे. शिरा या पदार्थ, वेळ कमी आहे म्हणून मी जरा प्रमुख विषयांबद्दल बोलतो की शिरा हा पदार्थ याची फार रंजक गोष्ट आहे की रवा हा भारतीय नाही. गहू मुळात भारतात नव्हता, महाराष्ट्रात तर नव्हताच नव्हता. माझ्या लहानपणामध्ये सुद्धा शनिवार रविवारी कधीतरी पोळी नाही तर ज्वारी आणि बाजरी हे महाराष्ट्रातलं धान्य आहे. गहू हा उत्तरेतून आला, तो जगभर होता. त्या तुर्कस्तानच्या लोकांनी त्या गव्हाचं पीठ करायचं म्हणून त्यांनी तो रवा बनवला आणि सबंध भारतानं जगाला जी काही देणगी दिली ती म्हणजे तूप. तूप हा अस्सल भारतीय पदार्थ आहे. तो जगात आज सगळ्यात कोणाला बनवता आला नाही, अजूनही त्यांना कळत नाही. तिकडे जे बटर म्हणतात आणि आपण जे तूप म्हणतो त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपलं एक तूप जर सोडलं तर तो जो रवा जो आहे तो रवा, त्याच्यामध्ये ते जे ड्रायफ्रूट जे आहेत त्याला मराठीत शब्द नाही, तो सुकामेवा नंतर यांनी शब्द बनवला सावरकरांनी. पण त्यातला एकही पदार्थ ड्रायफ्रूटचा आपला, बदाम भारतीय नाही, अक्रोड भारतीय, अक्रोड चायना मधले आहेत, किशमिश हा शब्दही आपला नाही आहे, मग काजू हे पोर्तुगीजांचे आहेत, एकही ड्रायफ्रूट आपल्याकडचं नाही. सत्यनारायण मात्र आपला आहे. हा काय सत्यनारायण मात्र आपला आहे. हा येतो मी, तर सत्यनारायण येणार आहे, मी सत्यनारायणावर येतोय. आणि बघा त्या सत्यनारायणची मजा कशी आहे ती. तर आपण जी काय साखर खातो ना, साखर, ही साखर दुसऱ्या शतकामध्ये त्या असिरियन संस्कृतीच्या लोकांनी बनवली. कारण आपल्याकडे ऊस आणि ऊसाचा गुळ एवढा मात्र महाराष्ट्रीयन आणि भारतीय आहे. इकडचा त्या मुघलांच्या साम्राज्य आक्रमणानंतर गुळ इकडचा तिकडे नेणार कसा, त्या वाळवंटातून तो सगळा तो पिघळून गेल्यामुळे साठा कसा करायचा याची प्रक्रिया त्यांनी शोधून काढली. म्हणून आपण जो काय साखर जी खातो ही त्यांनी बनवली. आणि त्या साखरेचा पाक शब्द हा मराठीतला नाही, त्यामुळे गुलाबजाम वगैरे आणि पाक हा शब्द मराठी नाही आहे. त्यामुळे साखरेचा पाक करणे ही प्रक्रियाच मुळात आखाती प्रदेशातली आहे. म्हणून त्यांचा रवा, पडणारे ड्रायफ्रुट्स त्यांचे, आपल्या इकडचं तूप ते तसं त्यांनी जे काय बनवायला घेतलं असेल ते, साखर त्यांची, असा बनवलेला जो शिरा हा जो आहे हा तुर्कस्तानमध्ये बनला गेला. आणि हा शब्द शिरा हाही तुर्की शब्द आहे मूळचा. आणि आपण तो सत्यनारायणचा प्रसाद म्हणून खातो इकडे वेगवेगळं. साबुदाण्याची खिचडी हा एक अतिशय अप्रतिम आपल्या खाद्य संस्कृतीचा नमुना आहे. पोर्तुगीजांनी साबुदाणा हा
14व्या शतकात वगैरे आक्रमणानंतर आणला आणि तो इकडे शाबूची झाडं वगैरे लावली. साबुदाण्याचा महाराष्ट्राची काडीचाही संबंध नाही. साबुदाण्यामध्ये पडणारा हा शाबू पोर्तुगीजाने आणला म्हणून त्याच्यामध्ये पडणारे जे बटाटे आहेत हे बटाटे भारतीय नव्हे, हे मेक्सिकोतनं हे अमेरिकेतनं आलेलं भाजी हे आहेत काय फळ धान्य म्हणू ते आपण. ते बटाटा त्यांचा. जिरे हे इराणचे आहेत. आणि उपवासाला म्हणून आपण जो साबुदाणा जो खातो त्यातला साबुदाणा आपला आहे. शेंगदाण्याचं कूड घातले की फार भारी वाटतं. ते शेंगदाणे ब्राझीलचे आहेत मूळचे, त्याला मंकी नट्स असं म्हटलं जातं. तर उपवासाला म्हणून जे आपण साबुदाणा जो खातो आणि त्यातला एकही पदार्थ भारतीय पण नाही. महाराष्ट्रीयन मरू दे, भारतीय नाही. पण आपल्या इकडे ते आषाढी एकादशी वगैरे आणि जय हरी विठ्ठल झाली की नाही, ते पहिला साबुदाण्याची खिचडी पाहिजे. उपवासाचे पदार्थ म्हणून जे काय आपण खातो त्यातला एक सुद्धा पदार्थ भारतीय नाही. आपण उपवासाच्या पदार्थाची फोडणी द्यायला गेलो की ते मोहरी बिरी चालत नाही म्हणतो. जिरे, अरे जिरे हे पदार्थ इराण मधनं आलेला आहे. जिऱ्याची पैदाइश. खजूर बिजूर भारतात असं कुठला आहे का मला सांगा की जिथे खजुराचं झाड आहे. आपल्याकडे उपवास हा एक फ्रॉड कल्पना आहे. आपल्याकडे उपवासाला संकल्पना आहे लंघन, म्हणजे मुळात काही खायचंच नाही. मग जेवणामधल्या आपल्या येणाऱ्या भाज्या वगैरे ज्या आहेत ना, त्या भाज्यांमध्ये सुद्धा साधारणतः 70% भाज्या वगैरे सगळ्या परदेशातून आलेल्या. म्हणजे फ्लॉवर हा शब्दच नाही आहे. कोबी आपण जो म्हणतो हा शब्द कोबी आपल्याकडचा मेक्सिकोतला आहे. बटाटे वगैरे हे सगळे तिकडनं आलेले आहेत. खरं म्हणजे आता ह्या सर्व म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज प्रत्येक जण करतो आहे. दोन पद्धतीचं म्हणजे आधुनिक या काळाला आपण मॅच करायचं झालं तर कशा पद्धतीचं, दोन पद्धतीच्या भाज्या होतात. सकाळी वांगोटा आणि रात्री बटांगी. म्हणजे सकाळी वांग बटाटा आणि रात्री बटाटा वांगी. दोन भाज्या आपल्याकडे ज्या हल्ली क्विकली जे होतात. ते वांग जे आहे ते पूर्णपणे महाराष्ट्रीयन आहे. वांग हा महाराष्ट्रीयन फळ हे आहे. चला आता प्रेक्षकातनही प्रश्न येत होता आणि मलाही विचारायचं होतं यार आता मग आपला पदार्थ कुठला आहे. तर आपले पदार्थ कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ज्या मूळच्या भाषेमध्ये ळ असं हे व्यंजन असलेले पदार्थ ना, वळ, आवळा, जांभूळ, मुळा, काकडी, आळू, हो खरंच हे भारतीय आहे. विशेष करून महाराष्ट्रीय आहे. आयुर्वेदामध्ये सापडणाऱ्या सगळ्या गोष्टी या म्हणजे आयुर्वेदिक चूर्ण, आयुर्वेदिक औषध म्हणून जे आपण वापरतो ते सर्व भारतीय आहे. पहिली गोष्ट म्हणजे एवढे काही फार तुम्ही काय वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. सबंध जगावर आपण राज्य जे केलंय ना ते म्हणजे फोडणी या शब्दानं आपण सगळ्या जगावर राज्य केलं. फोडणी या शब्दाला जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये प्रति शब्द नाही. इंग्रजीत नाही, लॅटिन नाही, फ्रेंच नाही, जर्मन नाही, काय नाही. फोडणी बिडणी त्यांना माहितीच नाही. फोडणी म्हणजे आपल्याकडे एक प्रक्रिया आहे. कढई घ्यायची, तेल घालायचं, त्याच्यामध्ये ती मोहरी टाकल्यानंतर चर्र होणार, मग ती कढीपत्ता टाकायचा आणि ही अख्खी प्रक्रिया ही आहे. मुख्य ह्याचं कारण म्हणजे काय, भारतीय अन्न पदार्थाची पहिली मोठी देणगी म्हणजे मी तर भारताच्या एकूण पुराण काळाला अग्नी ही आपली देवता. त्यामुळे आपलं सगळं जीवनमान जे आहे सकाळपासून रात्रीपर्यंत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत अशी एकही गोष्ट आपली अशी साजरी होत नाही जिथं अग्नी नाहीये. मग आपण ते होम हवन असू देत, नाहीतर अगदी अग्निसाक्षी चित्रपटापर्यंत असू देत, अग्नी आहे आपल्या आयुष्यामध्ये. या अग्नीमुळे प्रक्रियायुक्त अन्न आपण बनवायला लागलो. फोडणीचा आविष्कार झाला म्हणून जगातले सर्व ठिकाणी इंडियन फूड बनवणारे लोक हे सगळ्यात जास्त पैसे कमवतात आणि त्यांनी राज्य केलेलं आहे. तर याच्यामध्ये तूप हा जो पदार्थ आहे ना, याचं खरं सगळ्यात वैशिष्ट्य लक्षात घ्या. वेदकालीन ह्याच्यामध्ये घृतम म्हणजे त्या घृताचा उल्लेख जो आहे, तर वेगवेगळ्या कामात आता ते शेंगदाणे बिंगदाणे वेगळ्या बाहेर न आले आणि तिकडचे वेगवेगळे जे काय ज्याच्यातनं तेल निघू शकतं ते यांत्रिकीकरणातनं तेल नंतर येऊ लागलं. पण आपल्याकडे टेम्परेचरच्या डिफरन्समुळे एक दूध तापवलं की त्याची साय, मग त्याचं दही, मग त्याचं ताक, ताकाचं लोणी आणि लोण्याचं तूप, 5.5 प्रक्रियेंनी दुधाचा आविष्कार आपण हजारो वर्षांपासून आपण जो केला, याच्या साधारणतः निम्म्या पद्धतीनेही जगात कोणाला अजून ते काही जमलेलं नाही. बटर बिटर वगैरे जे आहे ते पाश्चराईज पद्धतीनं दूध बनवल्यामुळे होतं. आणि मग पाश्चराईज म्हणजे लुई पाश्चरमुळे 1936 तेव्हापासून बटर बिटर कळलं, त्यांना काय येत नाही. तर एकूण जेवणाच्या पदार्थामध्ये भाकरी, ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी हे असल महाराष्ट्र.
आणि साबुदाणा हा पोर्तुगीजांना लोक म्हणतात ह्या काय संबंध नाही. आता आग्र्याहून सुटका वगैरे करून महाराज जेवढा आग्र्यावरून आले तर असं कुठं काय बकरीत म्हटले काय जिजाऊनी की अरे शिवा थकला जरा साबुदाण्याची खिचडी करते, असं काही कुठे काही लिहिलेलं नाहीये. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या लोकांनी, महाराष्ट्रातला, मला तुम्हाला प्रश्न विचार, महाराष्ट्रातला गोड पदार्थ कुठला, तर ह्याच्यावर तुमचं मला इंटरॅक्शन करताना महाराष्ट्रातला एकही ओरिजिनल गोड पदार्थ नाही. लाडू बिडू वगैरे सगळे करंजा बिरंजा वगैरे ज्या आल्या त्या सगळ्या आखातातनं आल्या. महाराजांच्या काळामध्ये जे नजराणे बिजराणेवाले, जिलेबी, मिठाई हा शब्द इथला नाही, जिलेबी शब्द हा भारतीय नाही, हे सगळे जे लड्डू, मन में लड्डू खूप हा, ही त्यांच्या ह्याच्यातनं आलेली गोष्ट होती. बरं इथे एक प्रश्न आलाय, उकडीचे मोदक आपलेच ना? सांगणार नाही येणार सगळे येणार. एक सेकंड येणार. आपण एकंदरीत हवा खायचो असं समजा. खाऊन जीवन मी येणार आहे. तर साधारणतः डाळीमध्ये गुळ घालून खसखस घातल्यानंतर दक्षिणेमध्ये जे हॅग्रीव बनवलं जातं, हरभऱ्याच्या डाळीमध्ये गुळ घालून खसखस हॅग्रीव हा पदार्थ अजूनही खाल्ला जातो. डाळीमध्ये गुळ घालून शिजवलेले सारण नावाचे जे पदार्थ आहेत ते सगळे दक्षिणेतनं आले, कर्नाटकातनं आले. पायस, करेक्ट. पुरणाची पोळी ही कर्नाटकची आहे मूळची, आणि हे पचवायला अवघड होतं आपल्याला, पण ही फॅक्ट आहे. महाराष्ट्राचा ओरिजिनल गोड पदार्थ होता तो म्हणजे महाराजांच्या काळातला मावळे बिवळे, आणि आपल्याला ते कळतं म्हणजे गूळ आणि खोबरे. ऋषिकेश, आता इथे मला तोंडाला पाणी सुटतंय असं सावनी म्हणतेय ऑडियन्स मध्ये. थँक गॉड मला पुढचा कार्यक्रम करता येणार नाही जर तू अशी पदार्थांची नावं घेत राहिलास तर. मी त्यात फक्त थोडस ऍड करीन की तू सगळ्या स्टेजेस सांगितल्यास दुधापासून तुपाच्या, त्या सगळ्याच स्टेजेस मधल्या सगळेच प्रकार मला आवडतात. आणि त्यात एक मध्ये 4:45ला एक बेरी पण येऊन जाते, तीही मला प्रचंड आवडते. 5:45 झाल्या त्या. प्लीज थांबा. अच्छा, म्हणजे हा खाद्य संस्कृती थांबू. हो, कारण नाहीतर मी कंटिन्यूच करू शकणार नाही. तर तांदूळ आपला आहे, भाकरी भाजी आपली आहे. आपल्याला इकडे ज्या प्रदेशात आपल्या इकडे जे डाएट मध्ये जे सांगितलं जातं, आपल्या मातीत जे पिकतं ते खा. आणि फळांमध्ये, आणि हापूस हे कलम आपलं नाही, पण आंबा आपला आहे, नारळ हापूस आपला नाही, आंबा. ऐका आय एम शॉक. मी घरी चालले, सॉरी मी घरी. ऐक, आंबा हा महाराष्ट्रात होताच, तो आहे, पण हापूस हे कलम आपलं नाही. हापूस हे पण पोर्तुगीजांनी आणलेलं आहे, आणि भारतात म्हणजे बाहेरनं त्यांनी जे आणलं ना ते आपण फार किमती आणि विकत घेतो. पायरी बिरी बाकी सगळे आंबे आपल्याकडे माणकेचे म्हणजे ओरिजिनल आहेत. मी इथे आता कॉमेंट्स वाचतीये, त्यातही फक्त खाद्य पदार्थच आहेत. काय हे आता मी कसं कंटिन्यू करू? मला असं वाटतं माझा एक मित्र मला विचारतोय की त्यांना विचार पिझ्झा आपला आहे का. हो, काही उरलंच नाहीये आपल्याला. नाही, तर मला असं म्हणायचं आहे, म्हणजे मी कन्क्लूड करतो हे की आता बिर्याणी, पुलाव वगैरे हे शब्दप्रयोग तरी मराठी आहेत का? पण आपल्या जेवणामध्ये भले किती, म्हणजे ऍक्च्युली खरं सांगू का, ग्लोबलायझेशनची सुरुवात हजारो वर्षांपूर्वीपासून जेवणाच्या ताटामधनं झाली, आणि म्हणून जे आपण पोटावर ग्लोब घेऊन जे फिरतो हे सगळं जग एकत्र यायची सुरुवात हजारो वर्षांपूर्वीपासून जे आहे. आपण जगाचं सगळं खाऊन बसलेलो आहोत, आणि ते आपण पचवून पण बसलेलो आहोत. पण एक महत्वाची गोष्ट अशी की संध्याकाळी बिर्याणी वगैरे जरी केली तरी पहिली गोष्ट म्हणजे जगाच्या पाठीवर आपल्या देशातल्या ताटातले मूळचे जे पदार्थ आहेत, आपलं वरण भात कधी गेलं नाही, आपलं म्हणजे उत्तरेतलं डाळ भात ज्याला आपण म्हणतो, दाल रोटी जे आपण म्हणतो ते गेलं नाही. अनेक नाही, मला मुद्दाम असं सांगायचं की ज्या पदार्थावर आपण दावा ठोकतो ना हे आमचं आहे. ऍक्च्युली असं काही गरज नाही, आपण सगळं खाऊन पचवलेलं आहे, आणि अशा रीतीनं आपण एकात्मतेच्या गोष्टी आपण पोटात घेतलेल्या आहेत सगळ्या. त्यामुळं मानवतावादी दृष्टिकोनातून ह्या विषयाकडे बघण्याचा माझा प्रयत्न होता. सगळ्यात महत्वाचं काय, हे कशासाठी मी सांगितलं की हे जरा मराठी माणूस म्हणून लक्षात घ्या. आज आपण जेवताना या रोट्या, रुमाली रोट्या, कुलचे बिलचे वगैरे सगळं आपण खातो, पण ही खरं लाज वाटली पाहिजे. आपली भाकरी आपल्या शेजारच्या राज्यात भाकरी या शब्दप्रयोगानं सुद्धा विकली जात नाही. मला मी अभ्यासाकडे गेलो की आपला पदार्थ, आपण सगळे जगातले पदार्थ त्यांच्या नावाने शिकाले. खरं आता ब्रेड आणि पाव, ब्रेड हा ब्रिटिश म्हणतात म्हणून, आणि पाव हा पोर्तुगीजांनी बनवला म्हणून आहे, दोन्ही मैद्याचाच आहे. अनेक वर्षांपूर्वी आता 1700 विहिरीत पाव टाकल्यानंतर माणसं वाटायची, आता सगळं आपण खातोच ते घरी आणून, आपला नाही चपावतो. पण
आपले पदार्थ जगात आपल्या भारतीय नावानिशी जगात गेले पाहिजेत. माईन मुळा म्हणून विकला गेला पाहिजे, भाकरी म्हणून विकली गेली पाहिजे. याच्यासाठी आपण खरं प्रयत्न करायला पाहिजे. सुपर्ब. तर मी ह्या वाक्यानी हे खाद्य संस्कृतीचं कन्क्लूड करीन, असं म्हणून तर खाईन तर तुपाशी, नाहीतर राहीन उपाशी. वा 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 वा, करेक्ट. पण सध्या मला असं वाटतं आपल्याला ह्यातल्या खूप गोष्टी नाही खायला मिळणार आहेत एनी टाइम सून. त्यामुळे स्वानंद, प्लीज तुझं एक गाणं आम्हाला ऐकवतोस का? आता मी त्यानेच आमचं पोट भरतो. मग कुठलं गाणं मी म्हणून तू सांग मला. तर कोक स्टुडिओची जी फरमाईश आली आहे त्याच्याविषयी मला सुद्धा प्रचंड एक्साइटमेंट आहे. त्यामुळे तर हे मी कोक स्टुडिओचं माझं गाणं म्हणतो. मी ते कौशिकीचं गाण्याची माझी हिंमत नाहीये, माझ्यात ते कसब नाहीये. पण मी माझं म्हटलेलं गाणं म्हणतोय. ते आमच्या इथलं, मी मध्य प्रदेशातला आहे, त्यामुळे मध्य प्रदेशातला कबीर संस्कृती, निर्गुण ही संस्कृती जी आहे त्याच एक माझा टेक आहे त्याच्यावरती. असं म्हणतात, कबीर जो होता ना तो असं मला लक्षात आलं. म्हणजे मी बऱ्याच वर्षात मला असं लक्षात आलं की ही एक परंपरा होती. बरेच वर्ष, बरेच काळ कबीर, कोणीही काहीतरी त्या धाटणीचं लिहिलं की ते त्यात कहत कबीर सुनो भाई साधू असं करून ती परंपरा तयार झाली. नुसतं एक माणूस असा नव्हता कबीर, मला असं वाटलं. आणि मला असं वाटलं म्हणून मी कबीर परंपरेतलं एक गाणं लिहिलंय. तर पिंजरा, आता तो आपल्याला वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने म्हणता येईल, पण पिंजरा नावाचं गाणं आहे. तर 5 तत्व का बना पिंजरा, म्हणजे 5 तत्व आहेत. आपली जी बॉडी आहे ती 5 तत्वाची आहे. ते 5 तत्व म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या 5 तत्वाच्या या बॉडीमध्ये मैना अडकलेली आहे. असं. सॉरी, गाणं चालू व्हायच्या आधी मी फक्त एकच रिक्वेस्ट करते ऋषिकेश आणि विभावरीला, की आपण ज्या फॉर्मॅट मध्ये आता हा कार्यक्रम करतोय त्यात आपण ठेका धरणं किंवा टाळ्या वाजवणं अनफॉर्च्युनेटली किंवा एकत्र गाणं हे जमू शकणार नाही. ते थोडं लॅग होतं. तर ते थोडंसं अवॉइड करा, कारण ते लॅग होतं. मी पण नाही करायला पाहिजे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा. आम्ही तालात काय होतं ना, ते करेक्ट तालामध्ये ऐकलं चालेल ना फक्त. छान वाटतं असा अभिनय केला ऋषिकेश तरी चालेल की बाबा मनातल्या मनात अभिनय करायची गरज नाही. मी काही तालबिल नाही. काय आहे की तो लॅग ना तो डिस्टर्ब करतो. अगदी मान्य. सब पर तेरी साहेबी, तुझ पर साहेब नाय, निराकार निर्गुण तू ही और सकल भरमा, 5 तत्व का बना पिंजड़ा, पिंजड़े में मैना, 5 लुटेरे घात लगाए घबराए मैना. ये 5 तत्व का बना पिंजड़ा, पिंजड़े में मैना, ये 5 लुटेरे घात लगाए घबराए मैना, बजा ले अनहद शून्य के सन्नाटे में धड़कन की तिरताल, सिमर ले साहिब जी का नाम के दुनिया माया का जंजाल, साहिब मेरा एक रखवाला रे, साहिब मेरा दीन दयाला रे, साहिब मेरे तन पे दोशाला रे, साहिब मेरे तन में उजाला रे, 5 तत्व का बना पिंजड़ा, पिंजड़े में मैना, साहिब तेरे घट भीतर ही धूनी रमाए बैठा साधु, साहिब तेरा अंतर मन्ना रूप रंग निर्गुनिया साधो, साहिब तेरे घट भीतर ही धूनी रमाए बैठा साधो, साहिब तेरा अंतर मन्ना रूप रंग निर्गुनिया साधो, साहिब नहीं धर्म नहीं, साहेब नहीं तात मात ना बंधु सखा सखी सैया साधो, साहेब तो है प्रेम बटी का व्यापारी कीर्तनिया साधो, साहेब मेरा गूंजे अजानों में शब्द बन घुल जाए कानों में, साहेब मेरा शून्य सिफर जैसा, साहेब जैसा मेरा जैसा मैं वैसा, उस पे क्यों झूठ फरेब का मांस चढ़ाए रंग रंग की खाल, और फिर मोह माया के मेले में जाना चविकट कंकाल, साहेब मेरा एक रखवाला रे,
साहब मेरा दीन दयाला रे, साहब मेरे तन पे दोशाला रे, साहब मेरे तन में उजाला रे, 5 तत्व का बना पिंजड़ा, पिंजड़े में मैना, 5 लुटेरे घात लगाए, घबराए मैना, बजा ले अनहद शून्य के सन्नाटे में धड़कन की तिरताल, सिमर ले साहिब जी का नाम के दुनिया माया का जंजाल. असं वाव, गाणं आहे. फॅन्टॅस्टिक. सुपर्ब. मला असं वाटतंय की हे सगळ्यात बेस्ट आयडिया होती हे खाण्याच्या कमेंट्स घालवण्यासाठी. आता लोकांचं म्हणजे संपूर्ण अटेन्शन तुझ्याकडेच आलेलं आहे. आता रश्मीने फक्त पाणीपुरीचा विषय काढला तर रश्मी नको का असं करूस? आपण सगळे लॉकडाऊन मध्ये आहोत, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करतोय. कुठून मिळणार पुऱ्या, कुठून मिळणार चिंचेचं कोळ बिळ? एनिवे, आणि मला चुकले का काही खाण्याचा विषय काढून? खूप चुकलंय, मला खूप अवघड जात आहे हा कार्यक्रम करायला. पण स्वानंद, मी तुला काही कॉम्प्लिमेंट्स वाचून दाखवते. स्वानंद सर, पाणी हरवलं हे गाणं, हे गाणं ऐकवा ना. ओ वाव. त्यानंतर अभिजित म्हणतोय डिफिकल्ट टू शेअर इन वर्ड्स हाऊ ग्रेट अ फिलिंग इट इज टू लिसन टू दिस. सो ट्रू. आणि विद्या म्हणते माणुसकी हरवलेली माणूस अजूनही आहेत, म्हणून माणसं अन्नदान करा, पाणी द्या, सांगावं लागतं. ह्यावर पण कविता करा स्वानंदजी. बापरे, कविता करा अशाही फरमाईशी येतात. त्यासाठी तुम्हाला जरा वाट पाहावी लागेल. गाण्यांच्या फरमाईशी येऊ द्या तोवर. पिंजडा भारी असं शैलजा परांजपे म्हणतीये. वृंदा म्हणतीये फारच अप्रतिम सॉन्ग अँड सिंगिंग एज वेल स्वानंद. स्नेहल म्हणतीये तू किसी रेल से गुजरती है. वाव, तू किसी रेल से गुजरती है. हा, ते म्हणतो मी. पाणी हरवलं मी आता पुढच्या वेळेला आपण परत लाईव्ह केला तर मी त्याच्यात ते पाणी हरवलं तुम्हाला ऐकवतो. आणि दत्त एक मिनिट, आणि माझं एक आणखी पण आता मी तू किसी रेल से ऐकवतो ते जरा. परत दुष्यंत कुमार नावाचा एक हिंदीत लेखक होऊन गेला, त्याच्या ओळी आहेत, या पहिल्या 2 ओळी ज्या आहेत, तू किसी रेल से गुजरती है, मैं किसी पुल सा थरथराता हूं. आणि मग त्या ओळी घेऊन पुढे वरुण ग्रोवरनी हे गाणं संपूर्ण लिहिलं सिनेमासाठी म्हणून, जे लागणार होतं ते, विथ दुष्यंत कुमार साहेबांच्या घरची परमिशन घेऊन. आणि इंडियन ओशननी याचं म्युझिक केलं आणि मी ते गायलंय. त्यामुळे मी ते ड्यू क्रेडिट देऊन सुरू करतो. वाव. तू किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पुल सा थरथराता हूँ. तू किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पुल सा थरथराता हूँ. तू कभी रत्ती भर न सुनती है, मैं तेरा नाम बुदबुदाता हूँ. किसी लंबे सफर की रातों में तुझे अलाव सा जलाता हूँ. तू किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पुल सा थरथराता हूँ. काट के ताले हैं आंख पे डाले हैं, इनमें इशारों की चाबियां लगा. रात जो बाकी है शाम से ताकी है, नियत में थोड़ी खराबियां लगा. मैं हूँ पानी के बुलबुले जैसा, तुझे सोचूं तो टूट जाता हूँ. तू किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पुल सा थरथराता हूँ, थरथराता हूँ, थरथराता वाव, सुपर्ब. मला असं वाटतंय मी आता सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने हे म्हणतेय, पण मसान हा माझा एक वन ऑफ माय फेवरेट फिल्म्स ऍक्च्युली. आणि त्यामुळे हे गाणं मी खूप वेळा ऐकलंय.
आणि टू बी एबल टू लिसन टू दिस लाईव्ह वाईल वी आर इन लॉकडाऊन इज सच अ प्लेजर. थँक्यू सो मच स्वानंद. थँक्यू. येस थँक्यू सो मच. आणि मी काही कॉम्प्लिमेंट्स पटकन वाचून दाखवते. एक तुला 2 मिनिटाची विश्रांती मिळेल. ऑसम सॉन्ग, वन ऑफ माय फेवरेट्स असं अभिलाष म्हणतोय. त्यानंतर प्राजक्ता म्हणतेय करोनामुळे आम्ही कॉर्पोरेट वाले वर्क फ्रॉम होम करून दिवसाच्या अखेर कंटाळतो. तेव्हा 6 वाजता हा प्रोग्राम चालू झाला की सगळा कंटाळा आणि आळस निघून जातो. मृण्मयी, थँक्यू सो मच फॉर दिस अमेझिंग प्रोग्राम. थँक्यू सो मच प्राजक्ता. त्यानंतर सूर हवा मध्ये पहिल्यांदा तुमच्या आवाजात ऐकलेलं बट विदाउट म्युझिक. ओ राईट, दिस इज ऑसम. थँक्स अ मिलियन. मजा आला. माका आलीच्या पुढची स्टेज मजा आला. अच्छा, मजा आलीच्या पुढची स्टेज मजा आला. क्या बात आहे स्नेहल. असं आहे तर थँक्यू स्नेहल. स्वानंद सर, सुपर सॉन्ग तू किसी रेल सी. लॉकडाऊन मध्ये आयमीने दिलेली ही रोजची मेजवानी म्हणजे वाळवंटात मिळालेलं पाण्याचं तळच आहे जणू. दर्जेदार. कीप इट ऑन फॉर अस असं आनंद लिमय म्हणतात. थँक्यू सो मच. त्यानंतर खोया खोया चांद हेही मला दिसतंय, पण मी तरी सुद्धा अजून 2 मिनिटं आय वोंट ट्रबल यू. आणि मध्ये मी पटकन ऋषिकेशकडे जाते. या सगळ्या खाद्य संस्कृतीमुळे खाण्याचं जे वादळ तू सुरू केलं आहेस, तर एक अतिशय महत्वाचा प्रश्न वारंवार तुला येतोय असा की कोल्हापूर मधलं तुझं आवडीचं रेस्टॉरंट कुठलं? तू कुठे जातोस खायला? ऍक्च्युली खरं सांगायचं तर माझी तमाम सर्व कोल्हापूरच्या बाहेरच्या लोकांना एक विनंती आहे की जी अशी प्रतिथीयश नावं म्हणून जी परंपरेनं तुम्हाला जी वाटतात, मला उगाच त्या लोकांचा धंदा घालवायचा नाही आहे, पण म्हणून ती जी अशी प्रचलित नावं जी दिसतात ना, अशा कुठल्याही त्या उंची हॉटेलमध्ये जाऊ नका. तुम्हाला खरोखर कोल्हापूरचा तांबडा पांढरा खायचा असेल तर त्या सगळ्या गल्लीबोळातल्या ज्या साध्या खानावळी आहेत ना, तिथं जे अस्सल मटण खायला मिळतं, तांबडा पांढरा मिळतो, तो जगात दुसरीकडे कुठेही मिळत नाही. कोल्हापुरात गेल्यानंतर मी तुम्हाला अगदी खरं सांगू का, भेळ हा पदार्थ राजाभाऊ यांनी 1940 साली राजाभाऊ या गृहस्थांनी रस्त्यात चिरमुरे विकायला जात असताना वगैरे नंतर ती भेळ बनवायला सुरुवात केली. त्या भेळेच्या बळावर त्यांच्या अख्ख्या पुढच्या पिढ्या आणि अक्षरशः तुम्हाला पटणार नाही असा अरबो रुपयांचा व्यवसाय त्यांनी भेळे चव या एका गोष्टीवर केलेला आहे. आईस्क्रीम हा पदार्थ जगात बाकी, आता त्या ब्रिटिशांना अक्कल नाही. कॉकटेल नावाचं आईस्क्रीम जे असतं ना, ते फक्त तुम्ही कोल्हापुरात जाऊन खायला पाहिजे. आणि दूध कोल्ड्रिंक सुद्धा. दूध कोल्ड्रिंक, त्याच्यामध्ये मिरची नावाचा एक प्रकार असतो. मिरची ना, जगात कोणी मिरचीचं ड्रिंक प्यायले कोणी? मिरची. अप्रतिम मिरचीचा अर्क असलेलं ड्रिंक कोल्हापुरात मिळतं. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त खायचं आहे. तुमचा बघा ऍपेटाईट उत्तम पाहिजे. रात्री अजूनही दारोष्ण दूध मिळतं. शक्यतो आगावपणा करायला पटकन असे जाऊ नका. आपल्याला त्याचं म्हणजे ते मिळालं नाही ग्लासभर, ते साधारणतः 6 जणांना वाटून त्याच्यात थोडस ते पाणी ढवळून घ्यायचं, नाही ते पोठ्याला. आता रडू येतंय हा मलाही आणि प्रेक्षकांनाही, कारण इथे आता काहीही म्हणजे आता लॉकडाऊन ब्रेक होईल कोल्हापूरमध्ये असं म्हणतात काही लोक. त्यामुळे प्लीज 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 नाही, तू आता खाण्याविषयी काहीच बोलू नकोस. आणि मला फक्त एवढं एकच सांगायचं शेवटचं की बाहेर कधीही जगात कधीही कुठेही जा, तुम्ही कुठल्या कोल्हापूर सोडून जगातल्या कुठल्याही हॉटेलमध्ये कोल्हापुरी सब्जी, कोल्हापुरी चिकन असं जे लिहिलं सर ते खायला जायचं नाही. कोल्हापुरी म्हणजे अत्यंत जीव जाईल एवढं तिखट म्हणजे कोल्हापुरी नव्हे. लोकांना अजून अक्कल नाही. झणझणीत आणि चमचमीत या 2 शब्दांमध्ये सुद्धा फरक आहे. कोल्हापूरचं काय ते कोल्हापुरात जाऊन खायचं. बाहेर कधीही काही वगैरे कोल्हापुरी चिकन वगैरे बाहेरच्या गावात खाऊ नका, म्हणून ती बदनामी होते. मी दाबून केस करणार आहे. केस करणार आहे मी. लॉकडाऊन कोल्हापुरात तुम्ही आला होता हे बरोबर आहे की नाही मला सांगा. आणि मुख्य म्हणजे खरं म्हणजे वाटतं की मला एकदा एक मिनिट मला खरं म्हणजे ना स्वानंदचे विशेष आभार अशासाठी आहेत की ती जी चमचमीत चव जी आहे ना, ती खरी म्हणजे चाला इंदोरच्या सराफाला आम्ही जी काय सगळ्यांनी जी काय सराफा आणि आम्ही त्याला अनेकदा हे आता सुरू इंदोरचं सुरू व्हायच्या आधी मी फक्त एकदा प्रेक्षकांना आवाहन इंदोरच्या लोकांना, अजूनही लॉकडाऊन मध्येच आहोत, आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत आहोत. मला आनंद आहे, स्वानंद आहे
स्वानंद आहे बरोबर म्हणून मला किमान स्वानंद बरोबर आहे म्हणून मला सगळ्या माझ्या हे पल्लवित झालेल्या आहेत सगळ्या आठवणी. कारण सेम कोल्हापूर सारखं अप्रतिम चव म्हणजे काय ती त्या सराफावर गेल्यानंतर म्हणजे गराडू हा जो प्रकार मी उभ्या आयुष्यात किती गराडू नावाचा प्रकार खाल्ला होता. साधे तिथले पोहे आहेत ना पोहे त्याला जी काही बारीक लिंबाची टिंज जी आहे. आणि पण आप्पा तुम्हाला एक फक्त विनंती की तिकडची शिकंजी जी काय आहे ना ती गेली हो ती नाहीये. 20 वर्षापूर्वी नाही ती तशी पूर्वीसारखी राहिली नाही राव. ती तशी जरा अप्रतिम पाहिजे. पण आपण सांगू आता इंदोरमध्ये 3 दिवसाचा स्ट्रिक्ट लॉकडाऊन आहे कारण इंदोरची लोक लॉकडाऊन पाळत नव्हती त्यामुळे तिकडे स्ट्रिक्ट लॉकडाऊन केलेलं आहे. गरजेचं सामान सुद्धा 3 दिवस मिळत नाही तिथे कारण लोक ऐकतच नव्हती. लोक घराबाहेरच पडत होती. त्यामुळे असा निर्णय घेतलेला आहे. ते मी आता मला अशी माहिती मिळालेली आहे. परत अफवा पसरायचं माझं काम नाही त्यामुळे माहिती करून घ्या मगच याच्याबद्दल बोला. पण माझं म्हणायचा अर्थच हे की आता आपण हे लॉकडाऊन मध्ये जेवणाचं नको बोलू नाही तर परत लॉकडाऊन खरंच खूप त्रास होतोय मला खूप त्रास होतोय. आणि ऋषिकेश मी जरा विषयांतर करतो. ऋषिकेश तुला आठवत असेल माझी एक आठवण तुझ्याकडे मी एनएसडीत ठेवली होती ती बरेच वर्ष तू वापरलीस. मी तुम्हाला सांगतो की स्वानंद किरकिरे आणि आम्ही एनएसडीला आम्ही दोघं जण रूममेट होतो. आणि तत्पूर्वी स्वानंद तुझी एखादी मजेशीर गोष्ट सांगितली चालेल का मी प्रेक्षकांना कारण तू मगाशी असं म्हणालास. नाही पण एक नाही सांगायची नाही एक सांगेन मी की ऍक्च्युली आमचा अप्रतिम म्हणजे आम्ही रूममेट म्हणून जे होतो एकदा आम्ही स्वानंदच्या सगळ्या वस्तू स्वानंद सारखा शिस्तबद्ध माणूस मी या जगात बघितला नाही. एकदा मी संध्याकाळी वैतागून जेव्हा मी झाडली ना खोली तेव्हा त्यावेळेला 87 रुपयाची चिल्लर मला झाडून गोळा झालेली होती. स्वानंदच्या सगळ्या कॉट खाली इकडे तिकडे गोळा झालेली वगैरे. आणि एकदा मी संध्याकाळी वैतागून असं खोली चकचकीत त्याचे कपडे वगैरे सगळं आवरून ठेवलं आणि स्वानंद संध्याकाळी रूमवर आल्यानंतर त्याला वाटलं की नाही मी ऍक्च्युली चुकीच्या खोलीत आलो म्हणून तो निघून गेला खोलीत. तर स्वानंदला एक विरासत मध्ये आता गोष्टी संगीत विरासत मध्ये मिळतं बुद्धी आणि अनेक गोष्टी कला मिळते पण स्वानंदला एक विरासत मध्ये एक सायकल मिळालेली होती. आणि ती सायकल इंदोरचा एक कोणीतरी मित्र तो ती दिल्लीला घेऊन आला त्याला ती काही नेणं शक्य नव्हतं. मग ती स्वानंद सायकल वापरत होता. निळ्या रंगाची सायकल होती. रेसर सायकल सारखी सांगतो थांब ना जरा 1 मिनिट सोडू नको स्क्रीन पे असतं गोष्टींचा काहीतरी तुझा काहीतरी नाही तर ते वर्णन आहे ते रेसर सायकल असतं ना खाली वगैरे वळून. तर त्या सायकलचं वैशिष्ट्य असं मी जगात पहिली अशी सायकल बघितली की आपण सायकल चालवताना पॅडल मारतो ना तर सायकलीला वर हातात ब्रेक्स नाही उलट पॅडल मारली की सायकल थांबायची अशी ती एक अभूतपूर्व सायकल होती. आणि त्यामुळे ती सायकल कधी चोरीला जाणं जरा मी जाऊन घेऊन येतो नाही काय कोणी वापरायला घेतलं नाही. फिक्स व्हील म्हणतात त्याला. काय फिक्स व्हील ती सायकल फिक्स व्हील होती. आपल्या सायकली फ्री व्हील असतात ती फिक्स व्हील होती. तर पुढे जायचं तर पुढे जाईल मागे जाईल तर ती मागे जाईल अशी सायकल मागे जाईल. आणि मग ते स्वानंद पास आउट झाल्यानंतर बॅगा बिगा घेऊन पळाल्यानंतर सायकल आता कुठे नेणार ती पण तोपर्यंत ती मी वापरतच होतो. मग विरासत मध्ये ती सायकल त्यानं माझ्यासाठी दिली आणि मी त्या सायकलनं जवळपास 40-50 किलोमीटर दिल्लीमध्ये फिरलेला आहे. हो म्हणजे मी ऋषिकेश तू आणि तुझी पत्नी या सायकलवर बसलेले दिसताय मला अजून. ऍक्च्युली माझ्याकडे फोटो आहे जुन्या सायकलीचा पण तो आता मला सापडत नाही. मला तुला तो मुद्दा म्हणून दाखवायचा होता तर मी फोटो ठेवला त्या सायकलीचा. आणि त्याच्यानंतर ती सायकल माझ्या पुढच्या बॅचच्या मुलांना वगैरे गेली. आणि स्वानंदच्या आमच्या ह्याच्यामध्ये कनेक्शनच्या अशा शेकडो गोष्टी आहेत त्यापैकी ती एक सायकल अशी जी आहे की त्या सायकलला मी काय विचारू नको आनंद आठवण येतो. वाव प्रेक्षकांनो तुमच्या लक्षात आलंच असेल की आज या फेसबुक जॉकीचं काहीच वर्क होत नाहीये. कुणीही माझं काहीही ऐकत नाहीये कारण की आज 3 जुने मित्र एकत्र आलेत या कार्यक्रमात. त्यामुळे नाही मी खरं तर नाहीच मला इंटरप्ट करायची इच्छाही नाहीये.
फक्त मी अधूनमधून तुम्हाला कॉमेंट्स ऐकवत राहीन. हेरम कुलकर्णी असं म्हणतोय की अशा सायकली इथे युरोपमध्ये भरपूर आहेत. तर हेरम हा आपल्याला युरोपमधनं कुठून तरी जॉईन झालाय. श्रीराम फडणीस असं म्हणतात की समस्त कोल्हापूरकरांतर्फे ऋषिकेश तुला खाद्य संस्कृती विवेचनाबद्दल सलाम. पुन्हा तो विषय काढू नका श्रीराम फडणीस. त्यानंतर पुन्हा एकदा बावरा मन ह्याची रिक्वेस्ट अजूनही येतीच आहे. तर मैत्री पहिल्यापासून बघा कार्यक्रम ते नंतर जॉईन झाले. मैत्री तुम्ही उशिरा जॉईन झालात, नो प्रॉब्लेम. हा संपूर्ण कार्यक्रम नंतर तुला फेसबुक वरती बघायला मिळेलच, इथेच इंडियन मॅजिक आयच्या पेजवर. त्यामुळे प्लीज तू पुन्हा संपूर्ण कार्यक्रम बघ. त्यात बावरामन ऑलरेडी गाऊन झालेलं आहे आणि ते कमाल होतं आणि आपल्याला अजून खूप फरमाईशी करायच्या, त्यामुळे बावरामन आपण पुन्हा नाही घेऊ शकत. अच्छा, अविजू म्हणते असू दे ग, छानच वाटतंय. ओके, आता मी लवकरच तुम्हाला तिघांना पूर्णपणे ह्या कार्यक्रमाची सूत्र देणार आहे. पण तत्पूर्वी मी प्रेक्षकांना सांगते उद्या कार्यक्रमात कोण कोण येणार आहे ते. तर उद्या अशीच एक भट्टी जमणार आहे काही मित्रमैत्रिणींची. त्यात एक आहे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा दिग्दर्शक ज्यांनी आनंदी गोपाळ, वायझेड सारखे सिनेमे दिग्दर्शित केलेत, समीर विद्वंस. त्यानंतर एक उत्कृष्ट अभिनेत्री शिवाय कवयित्री शिवाय लेखिका स्पृहा जोशी ही आपल्या बरोबर आहे. त्यानंतर एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक ज्याचा नुकताच चोरीचा मामला आपण बऱ्याच लोकांनी बघितला आणि मी तर खूप एन्जॉय केला. हा प्रियदर्शन जाधवही आपल्या बरोबर उद्या आहे. आणि सुंदर गाणी गायला अतिशय सुंदर प्रियांका बर्वे ही आपल्या बरोबर आहे. त्यामुळे येस त्यामुळे आपल्याला हे रुटीन कंटिन्यू करायचंय. उद्या संध्याकाळी 6 वाजता सुद्धा सगळ्यांना लॉग इन व्हायचंय. अग्निहोत्रचं सॉन्ग विभावरी कडून अशी एक फरमाईश आली आहे. प्लीज प्लीज प्लीज. वाव, म्हण विभा. मला पाठ नाही आहे गाणं. एक मिनिट. नाही असं कसं. ओके, तू 2 मिनिटं घे, तोवर मी प्रेक्षकांशी संवाद साधते आणि मग तुम्हाला हँडओव्हर करून टाकते. प्लीज. त्यानंतर अरे बापरे, खास संस्कृती. ओके, विभावरी अग्निहोत्रची वेब सिरीज करा प्लीज. ओके, वाव, इंटरेस्टिंग सजेशन. गाण्याची नसेल, नीट वाच. नाही गाण्याची पूजानी केली आहे आणि मधुवंतीनी ते गाणं मी लिहिलं, गाणं मी गायले नाहीये, त्यामुळे मला. पण आज सगळ्यांना कळलंय की तू उत्तम गातेस. सोनावणे कीर्ती म्हणतायत मृण्मयी आशीच्या गेटअप मध्ये तू छान वाटतेस. मला वाटतं आजच्या गेटअप मध्ये असावं. थँक्यू सोनावणेजी. असू दे का, छानच वाटतंय. हो बाबा, मी चाललीये. त्यानंतर स्वानंद सराफ्याची चर्चा नको रे, लॉकडाऊन तोडतील. हो, अर्थातच. प्रेक्षकांनो, मी एकदा पुन्हा सगळ्यांना रिमाइंड करते की आपण सगळे आपापल्या घरी बसून आहोत. हीच आता आपली जबाबदारी आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून करोना व्हायरसवरती मात करायची आहे. इसेन्शियल सर्व्हिसेस मधले आपले जे मित्र आहेत, पोलीस आहेत, डॉक्टर्स आहेत, ते सगळे दररोज काम करतायत आणि जर आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा असेल तर खरंच ह्या घडीला आपण सगळ्यांनी घरात बसून राहणं हेच सगळ्यात मोठी मदत होईल. त्यामुळे हे आपण प्लीज कंटिन्यू करूयात. आणि एक आणखी मला सांगायचंय की गाणं आणि खाण्याच्या गप्पा मारा, पण खूप पंचपक्वान्न बनवून खाऊ नका. लोकांपर्यंत, सगळ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजे, हे आपण जरा लक्षात घेतलं पाहिजे, असं माझं फक्त मत. स्वानंद, गप्पा एवढ्यासाठी चाललेले आहेत की काय नाही बनवायला कुठे काय मिळतंय, काही एवढे सामान नाहीच आहे, नुसतं म्हणून गप्पा मारून चालले. नाही, एखाद्याला इच्छा झाली की आज आहे ते आहे, नाही त्याचा शिरा करून टाकला समजा, तसं नको. करा आणि केला तर द्या, लोकांना द्या आजूबाजूला नेऊन. सॉरी. एका बाजूला गीता गोडबोले यांनी कमेंट केली, ब्रिलियंट ब्रिलियंट ब्रिलियंट. मला असं वाटतं स्वानंदच्या गाण्यासाठी ती कमेंट होती आणि ही कमेंट मला वाचून दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या लोकांबरोबर मी आता लॉकडाऊन मध्ये आहे, माझी आई, तिने ही कमेंट केलेली आहे. आज तिने रात्री मला यायचं असेल तर ही कमेंट वाचणं फारच गरजेचं होतं. करेक्ट. त्यानंतर वर्षा असं म्हणते, आमचं घरात राहणं सुंदर करण्यासाठी तुम्ही मदत करत आहात, त्याबद्दल धन्यवाद. वर्षा, तू दररोज या कार्यक्रमात येतेस आणि आमच्या बरोबर गप्पा मारतेस, त्याबद्दल तुझेही खूप खूप आभार. कारण खरंच मला स्वतःला खूप मजा येते संध्याकाळी इकडे सगळ्यांना भेटायला. ओके, आता मी फार बोलत नाही, तुमच्या गप्पा प्लीज चालू द्या. ऑल राईट. आणि विभा अजिबात काय कॉन्शियस होऊ नकोस.
तू गाणं ते लिहिलंयस आणि म्हणून गायचं नाही असं गाणी. स्वानंदनं आता एवढी गाणी लिहिली ती गाऊन दाखवलीच ना त्यानं. काय प्रॉब्लेम आहे तुला? बरं मी 2 ओळी गाते. सुपर्ब. आणि 2 ओळी चुंबकच्या. हा हे करेक्ट आहे. चुंबकच्या गाण्यांची गंमत अशी आहे की स्वानंद हा खूप उत्कृष्ट गीतकार आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण स्वानंद अप्रतिम अभिनेता आहे हेही अनेकांना आता माहितीये, कारण चुंबक नावाच्या चित्रपटात त्यांनी अप्रतिम भूमिका केली आणि त्याला सपोर्टिंग ऍक्टरचं नॅशनल अवॉर्ड आहे. हे जेव्हा नॅशनल अवॉर्ड अनाऊन्स झालं तेव्हा मी स्वानंदला फोन करून असं म्हटलं होतं की काहीतरी सोडशील का तू, कुठला तरी नॅशनल अवॉर्ड सोडशील का, कारण आता तो जेव्हा दिग्दर्शित करेल सिनेमा तेव्हा त्याला त्याचंही नॅशनल अवॉर्ड निश्चित मिळेल. तर त्याची गंमत चुंबकचं टायटल सॉन्ग मी लिहिलं होतं, अर्थात स्वानंदनीच मला ती संधी मिळवून दिली होती. त्यामुळे मी गीतकार होते, स्वानंद अभिनेता होता. आणि मी पटकन ऍड करीन, तुम्ही सगळे मित्र मला माझ्या एका लाडक्या मित्राची आठवण करून देताय, साकेत कानेटकर. साकेत कानेटकरनी याचं संगीत केलंय. चुंबक या चित्रपटात इतर जी गाणी होती ते साकेत कानेटकरने केलं होतं. आणि अमर नावाचा स्वानंदचा आणि माझा मित्र आहे, त्यांनी अमर मंगळूरकर, त्यांनी चुंबक या गाण्याचं म्युझिक त्यांनी कंपोज केलं होतं. सुपर्ब. तर ते मी 2 ओळी म्हणून दाखवते. पण अग्निहोत्र आधी म्हण. प्रयत्न करते. पुण्या काळची ही गाथा खोल दडलेली, शोध तुझी पाळमुळ इथं रुजलेली, कुठला हा ध्यास आहे सत्य की आभास, अनोळखी वाटेवर चालला प्रवास, तळ हाती घेऊन आणि खारा हा रात्री, अंतराची वाट चाले कुणी अग्निहोत्री. ही चाल राहुल रानडे यांची आहे. फार छान गायलीस तू. थँक्यू सर. छान 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 विभा, मस्त. थँक्यू. तर चुंबकचे 2च ओळी. चुंबक कसा चिकटला चुंबक, कसा चक्कवा लागतो तसा चुंबक. काय रे पुढे? मी पण विसरलो, हरकत नाही. एनिवे, पण फार मस्त लिहिलं होतं ते गाणं. खूप चांगली. माझ्यासाठी इट वॉज अ व्हेरी इमोशनल मोमेंट, कारण बालगंधर्व तो गीतकार होता, मी अभिनेत्री होते आणि ते रोल स्विच झाले. आणि यासाठी स्वानंदलाच थँक्यू व्हेरी मच, कारण वारंवार तो संधी मला उपलब्ध करून देतो गाणी लिहिण्याची, कारण त्याचा विश्वास आहे गीतकार म्हणून माझ्यावर. थँक्यू. नाही, खूपच. विभा, तुला कॉम्प्लिमेंट आली आहे. अपूर्वा म्हणते अमेझिंग विभावरी ताई, तुझ्या आवाजात खूप छान वाटतंय गाणं. त्यामुळे तर तू ऑफिशियली एक गायिका म्हणून सुद्धा मला तुला इंट्रोड्यूस करावं लागणार आहे. निर्माते जे कोण ऐकत असतील त्यांनी हे लक्षात ठेवून ऐकतात तिकडे बसून. येस. स्वानंद, आता एक गाणं प्लीज तुझ्याकडून आम्हाला ऐकायला खूप आवडेल. कुठलं? खोया छान. खोया छान. आणि आपल्याला दरमिया ही पण रिक्वेस्ट. दरमिया आलेली आहे फरमाईश. दरमिया खूप लोकांनी ऐकलं नाहीये. मी दरमिया ऐकलंय म्हणजे खूप लोकांनी, पण मी ऐकवतो, मला आवडतं. मी खूप, पण म्हणजे मी माझंच लिहिलेलं गाणं, मला लिरिक्स वाचावं लागतील, इतकं कमी गातो मी ते. आणि मीच गायलेलं आहे, पण मी गातो ते. वा. ह्याचे शब्द ऋषिकेश ऐका. क्यों निगाहें निगाहों को शिकवे सुनाए, मुर्दा अफसुर्दा लफ्जों के मानी जगाए. क्यों निगाहें निगाहों को शिकवे सुनाए, मुर्दा अफसुर्दा लफ्जों के मानी जगाए. जो है खुद से शिकायत क्यों तुझको बताएं, क्यों हम यादों के रंगों से ख्वाबों को सजाए. ये कैसी बात चल रही है तेरे मेरे दरमियां, ये कैसी बात चल रही है तेरे मेरे दरमियां. क्यों सुबह खिल रही है तेरे मेरे दरमियां, क्यों शाम ढल रही है तेरे मेरे दरमियां. क्यों निगाहें निगाहों को शिकवे सुनाए, बात से मिसी
तेरी और थी चली फिसल गई क्यों, मैंने बर्फ सी कही शोला बन तुझे मिली बदल गई क्यों, मायनों के बोझ से बात सीधी सादी सी कुचल गई क्यों, बात आंधिया लिए होठों तक तो आई थी ठिठक गई क्यों, बात कोई गीत बन हौले गुनगुनाई थी बरस गई क्यों, बात रेशमी सी एक सेज पे बिछाई थी उलझ गई क्यों, है बोलो ना, है बोलो ना, है बोलो ना, हमको भंवर में यू छोड़ो ना, ढाई साखर है बोलो ना, है बोलो ना, है बोलो ना, है बोलो ना, ये कैसी बात चल रही है तेरे मेरे दरमिया, ये कैसी बात चल रही है तेरे मेरे दरमिया. बापरे, मी वाव, चालच विसरलो होतो, सॉरी. मस्त. काय पण हे मजा आली. पण गाणं मला असं वाटतं की आम्हाला एका पॉइंट नंतर शब्दांमुळे आणि तू जसं गात होतास त्यामुळे वाद्य काय काय असतील, काय काय परकशन असतील हे आम्हाला आपोआपच ऐकू यायला लागले. सुपर्ब. हो, पण त्याचे शब्दच मजेशीर आहेत की ते त्यामुळे ते गाणं खूप हे होतं. खूप लोकांना खूप आवडतं ते गाणं, पण मला गायला पाहिजे आणखी. आता आता मला लक्षात आलं, या क्वारंटाईन मध्ये मला हे लक्षात आलं. पण तू अल्पविराम मध्ये तू कधीही येऊन हव्या तितक्यांदा हे गाणं गाऊ शकतोस. हो, यू आर हो. वेलकम हिअर टू प्रॅक्टिस आणि डू युअर रियाज ऑल्सो. मला वाटतंय प्रेक्षक त्यांनी सुद्धा अगदीच खूप नाही, खुश नाही. होतील. खरंच आणि खूपच छान हा उपक्रम आहे. खूपच छान ही गोष्ट तुम्ही करता आहात. कारण लोकांना आपण सगळ्यात कलावंत म्हणून आपण काय करू शकतो सगळ्यात चांगलं, की लोकांच्या स्पिरिट्स हाय ठेवू शकतो आपण. त्यांना चांगला मूड त्यांचा लिफ्ट करू शकतो. तेच आपलं काम आहे आणि तेच आपण करू शकतो. कारण या आणीबाणीच्या काळात आपल्याला हे केलंच पाहिजे. ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच. विद्या असं म्हणते की काही गोष्टी अनमोल असतात. आजचा कार्यक्रम खूप छान झाला. धन्यवाद. मला असं वाटतं ती ह्याच विषयी तुमचे जे किस्से आहेत, तुमच्या ज्या आठवणी आहेत त्याविषयी बोलतेय. आणि प्रेक्षकांसाठी आणि माझ्यासाठी इट इज रिअली अ प्लेजर की आम्ही तुमची गाणी सुद्धा ऐकली आज. पण त्याचबरोबर आम्हाला तुमची फ्रेंडशिप बघायला मिळाली, तुमचं गिव्ह अँड टेक बघायला मिळालं, विच इज रिअली रिअली नाईस. मी पटकन अजून काही कमेंट्स वाचते. गणेश म्हणतोय खूप छान अल्पविराम. खूप छान अल्पविराम, देई लॉकडाऊन मधून आराम. क्या बात है. थँक्यू गणेश. वा वा. विद्या म्हणते आम्हाला चांगलं वाटलं की आम्ही रसिकांच्या भूमिकेत आहोत. थँक्यू विद्या. तुमच्या बरोबर आज मीही एक रसिकच आहे आणि मीही खूप एन्जॉय केलं. विनय पराडकर म्हणतोय मृण्मयी, बबूवाली मृण्मयी आवडायची पण खूप नाही. अल्पविरामने त्या आवडीवर पूर्ण विराम झाला. सुंदर कार्यक्रम सादर करत आहेस. ऑल द बेस्ट टू यू अँड विश ग्रेट हाईट्स टू युअर टॅलेंट. थँक्यू सो मच विनय फॉर बिईंग सो ऑनेस्ट. ऑल राईट देन. वेळ कधीच टळून गेली आहे. आम्ही आज या सगळ्या कलाकारांकडून जितकी वेळ घेतली होती ती कधीच संपलीये. श्रीराम फडणीस म्हणतात मृण्मयी ग्रेट अँकरिंग. थँक्यू सो मच. आता मला असं वाटतं आपल्याला शेवटाकडे जायचंय. तर एक शेवटचं गाणं स्वानंद, अनलेस तुला काहीतरी स्पेसिफिकली गायचं असेल तर माझी रिक्वेस्ट आहे की खोया खोया चांद थोडंसं ऐकायला मिळालं तर दॅट वुड बी अमेझिंग. खोया छान म्हणतो ना, मला काय. ऑसम. चालेल. ना मग आणखीन काही नाही म्हणत मी, खोया चांदच म्हणतो. हा, ऑल राईट. आपण खोया खोया चांदनी आज आपल्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. आज शब्द चांद ने है रूठने की ठान ली, गर्दिशों में है सितारे बात हमने मान ली, अंधेरी स्याह जिंदगी को सूझती नहीं गली, के आज हाथ थाम लो एक हाथ की कमी खली. क्यों क्यों खोए खोए चांद की फिराक में तलाश में उदास है दिल, क्यों अपने आप से खफा खफा जरा जरा सा नाराज है दिल, ये मंजिले भी खुद ही तय करे, ये फासले भी खुद ही तय करे, क्यों तो रास्तों पे फिर सहम सहम संभल संभल के चलता है ये दिल, क्यों खोए खोए चांद की फिराक में तलाश उदास है दिल.
जिंदगी सवालों के जवाब ढूंढने चली, जवाब में सवालों की एक लंबी सी लड़ी मिली। सवाल ही सवाल है, सूझती नहीं गली के, आज हाथ थाम लो एक हाथ की कमी खली। जी में आता है मुर्दा सितारे नोच लूं, इधर भी नोच लूं उधर भी नोच लूं, एक दो का जिक्र क्या मैं सारे नोच लूं, सितारे नोच लूं, इधर भी नोच लूं उधर भी नोच लूं, सितारे नोच लूं मैं सारे नोच लूं, इधर भी नोच लूं उधर भी नोच लूं, सितारे नोच लूं मैं सारे नोच लूं। क्यों तू आज इतना वहशी है, मिजाज में मजाज है गमी दिल, क्यों खोए खोए चांद की फिराक में तलाश में उदास है दिल। ये मंजिले भी खुद ही तय करे, ये फासले भी खुद ही तय करे, क्यों तो रास्तों पे फिर सहम सहम संभल संभल के चलता है ये दिल। वाव, थँक्यू वा वा सो वा, मच, थँक्यू थँक्यू सो सो थँक्यू मच. थँक्यू। आज कार्यक्रमात आलेल्या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार आणि माझ्याकडून आणि सर्व प्रेक्षकांकडूनही प्लीज पुन्हा कार्यक्रमात नक्की या, कारण आम्हाला तुमच्याकडून खूप गाणी ऐकायला आवडतील. ऋषिकेश, जर तू खाण्याविषयी बोलणार नसशील तर खूप बरं होईल, कारण मला खूप माहिती आहेत की विषय इथे आपल्याकडे. फळबाग अशी आपल्याकडे एक फरमाईश पुन्हा पुन्हा येते. आपल्याकडे खूप विषय आहेत बोलायचे. आज आपण खाद्य संस्कृतीबद्दल बोललो. आपण येस. पुढच्या वेळेला आपण प्रत्येक गावातल्या वेड्या माणसांबद्दल आपण घेऊया पुढच्या वेळेला काहीतरी. वा वा वा, नक्कीच नक्कीच नक्कीच. त्यामुळे तिघही पुन्हा पुन्हा या कार्यक्रमात नक्की या. सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार. भरपूर लोक आज आपल्या बरोबर आहेत. ते वेगवेगळ्या कमेंट्स, वेगवेगळे कॉम्प्लिमेंट्स देतच आहेत. एका बाजूला खाण्याचे पदार्थ अजूनही येत आहेत. पण एनिवे, पुन्हा एकदा रिमाइंड करते सगळ्यांना, उद्या आपल्या बरोबर कार्यक्रमात आहे समीर विद्वंस, जो एक उत्तम दिग्दर्शक आहे. पण उद्या काहीतरी त्याची एक वेगळीच कला आपल्या समोर येणार आहे. त्यानंतर कवयित्री आणि सुंदर अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्या बरोबर आहे. त्यानंतर अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आपल्या बरोबर आहे. आणि अर्थातच आपल्याला तिच्या सुंदर आवाजात गाणी ऐकवायला प्रियांका बर्वे ही आपल्या बरोबर असणार आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी 6 वाजता इंडियन मॅजिकाच्या पेजवर अल्पविराम ह्या कार्यक्रमात नक्की या. आणि वन्स अगेन थँक्यू एव्हरीवन. घरी राहा, सेफ राहा, सुरक्षित राहा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.